पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमर सुमान, प्रेम प्रीतीचे बांधले तेन सुटे काही केले। पदरी घाली पिळा बाप निर्वळा साठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधले तेन सुटे काही केले। तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे, प्रेम प्रीतीचे बांधले ते सुटे काही केले। अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यम्। प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। श्री बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु भाऊ बाबा तुमचे पाय दोन्ही। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का वन सिवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले। सेवे लागी सेवक धारो, सेवे लागी सेवक धारो, सेवे प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग तद्वत सेवेपूर्वी अल्पसा बऱ्यार द्यायचा म्हणजे तो असा. दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र वांगदरी तालुका
रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा समस्त ग्रामस्थ वांगदरीकराच्या वतीनं परमादरी परमश्रद्धेय उत्तम महाराज गंभीरे महाराजांनी मला संपर्क केला गावकऱ्यांच्या वतीनं. म्हणे महाराज आमच्या गावचा सप्ताह आहे आणि तुमचं कीर्तन ठेवायचे, सांगा तुमचा कितवा दिवस घालायचा. त्यांना म्हटलं 3रा सोडून कितवा पण घाला, मग त्यांनी आजचा दिवस घातलाय बघा. असे फ्रेश वातावरण आहे, माणसं सुंदर आहेत बघा. माझी फक्त एक विनंती आहे, समोरचे फक्त ते कट्ट्यावर जेवढे बसलेले तरुण आहेत ना, आजचा कीर्तनकार पण तरुण आहे. तुम्ही जर तरुण जर मुलांनी जर समोर येऊन जर कीर्तन ऐकलं ना, सुंदर वाटेल बघा. या इकडे समोर या ना, पाठीमागचे. याच्या जागी जर गौतमीचा कार्यक्रम असता तर जागा पुरली नसती पुढं बसायला. या कीर्तनकार तरुण आहे, मग ऐकणारे सुद्धा तरुणच पाहिजेत ना. आज या इकडे समोर या. तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी काय प्रश्न विचारणार नाही. या इकडे पुढे या. हे असे पंक्तीला बसल्यावर जे बसलेत ना, ते सगळ्यांनी पुढे या ना. गावची शिस्त दिसली पाहिजे हो. या इकडे पुढं. पाठीमागं भिताडाला खेटून बसलेले या, लांबून कीर्तन ऐकायचं नसतं. या इकडे पुढं. विठ्ठल कीर्तन हे फ्रेश बसून ऐकायचं, उगं मरेलोने चारा करून बसायचं, कीर्तन ऐकायचं नसतंय बा. काय झालं, काल सकाळी 11:15 वाजेपर्यंत एकाच म्हाताऱ्याला बघून कीर्तन केलं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन. आणि त्या म्हाताऱ्याला श्लोक सांगितला तरी ते म्हातारा असं करायचं, त्याला ओवी सांगितले तरी ते म्हातारा असं करायचं. मला वाटलं लय अभ्यास काय नाही त्याचा. 11:15 एक जण फुलं वाटायला माझ्याकडे आलं, म्हणे महाराज उगाच तुम्ही त्या म्हाताऱ्याला बघून कीर्तन केलं, ते म्हातारा खभय रे. ज्याला ऐकायला कमी येतं त्याला कीर्तनात पुढं बसायचं लय नाद आहे बघा. सासूला जेव्हा दिसायचं कमी येतं ना, तेव्हा ती सुनबाईला म्हणते, सुनबाई आण गावाचं इकडं. ती खडं टाकते पिठाच्या डब्यात आणि गहू टाकते केरात. हे असाच खेळ. ज्याला सप्त्यात बोलता येत नाही त्याला माईक घ्यायचा लय नाद. ऐका नावाकडे लक्ष द्या. आज आपल्या गावात ठाडे महाराजांचं हे होणार आहे. हे होणार आहे. एका बाजूनी बायानी बसा आणि एका बाजूनी स्त्रियांनी बसा आणि गाड्याने काय सभा मंडपावर बसायचं. काय बोलतील त्याचा ताळमेळ नाही. माऊली ज्ञानोबरायांची भाषा आहे. माऊली ज्ञानोबरा म्हणतात, साचा आणि मवाळ मितुले निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून फ्रेश बसून कीर्तन आहे का, तुम्हाला आजचं कीर्तन काय बोर होणार नाही बघा. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त दिवनिवासी तुकोबारायांचा आहे बघा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला 2 बंधनं सांगावीत. पहिलं बंधन म्हणजे प्रेमाचं बंधन आणि दुसरं बंधन म्हणजे भावाचं बंधन. मुख्यतः या जीवाला 2 बंधनं मुख्य आहेत बघा. आणि या अभंगाद्वारे सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय 2 बंधनं सांगतात. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला बंधन सांगतात ना, त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, जो वाममार्गानं कमवतो तेव्हा हराम म्हणतात, जो मेलेला कधीच सुटत नाही ना तेव्हा हे राम म्हणतात, जो अखंडपणे रामाचं दास्यत्व करतो त्यांना संत रामदास म्हणतात, आणि जगाच्या मालकांना वैकुंठ सोडून खाली येऊन त्यांचे पाय धरावे ना त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. असा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ किंवा जडे दगडा सहित वया तारे येल्या जैश्या लाया. देहूतल्या मंडळींनी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवण्याचं काम करावं, पण 13 दिवस गाथा तरगट ठेवण्याचं काम मात्र दगडाने करावं. महाराज माझं वैयक्तिक मत आहे, त्या काळची दगड प्रामाणिक होती पण माणसं लबाड होती. प्रामाणिक दगड तुकोबारायांचा गाथा तरगट ठेवण्याचं काम करत होता, पण लबाड माणूस ना तो गाथा बुडवण्याचं काम करत होता. त्या काळची दगड प्रामाणिक आणि माणसं लबाड होती. दगड किती प्रामाणिक आहे सांगू का. रामभाऊचं शामरावचं बांधावरून भांडण होतं, गावचे पंचकमिटी येते, रामभाऊला शामरावला एक दगडाचा नंबरा ठोकून दिला जातो आणि रामभाऊला सांगितलं जातं उद्यापासून तुम्ही ह्या दगडाच्या नंबराच्या इकडे यायचं नाही. तो रामभाऊ म्हणतो आजी बाबाची 40 एकर जमीन गावचा पूर करण्यासाठी बसेच गेले, त्याची प्याले राहिलेली 5 एकर पकडणे एकाचा नादच पडकन संडावचकडे पडकन एक गात्यातलं मात्यात. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसन कळलं त्याने घरी घेऊन गोदडी घेऊन जा. तो रामभाऊ म्हणतो आजीची बापाची 40 एकर जमीन होती, गावचा नाद पुरा करण्यासाठी आणि 25 एकर केली, त्याची ही बियावला दे राहिलेली 5 एकर फुकीन एकाचा नादच पुरा करीन. हे गात्यातलं नसून हे मात्यातलं आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसन कळलं त्याने घरी जाऊन झोपलं तरी चालेल. विनोदाचा भाग सोडून द्या. 2-3 दिवस झाल्याच्या नंतर 3 फूट दगड रामभाऊच्या वावरामध्ये सरकलेला होता. बसलेली मंडळी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो दगड गेला असेल का तो दगड नेला असेल हो? बोला बरं थोडस. तो दगड गेला असेल का तो दगड नेला असेल? कोणी नेला असेल? रामभाऊनी. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? अहो माणूस इतका प्रामाणिक आहे
रेणापूरच्या बाजारात जातो आणि पेरूवाल्याला म्हणतो पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, आणि घरी आणून त्याला चटणी मीठ लावून खातोय. मग कशाला विचारायचं पेरू गोड आहे का? इतका माणूस प्रामाणिक आहे. पण दगड किती प्रामाणिक आहे सांगून जातो. संप्रदायाची माफी मागून मी एक वाक्य बोलेन. ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावल त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावल त्या दिवशी दगडाचा मारुती तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावल त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. माणसाला असा कुठला कलर लावू म्हणजे माणसाने माणसात यावं? माणसानं माणसात येण्यासाठी एक कीर्तन आहे बघा. कारण की जगण्याचा दृष्टिकोन शिकवणारं एकमेव कीर्तन आहे. काटकोण, त्रिकोण, लघुकोण, विशाल कोण हे तुम्हाला सगळे शाळेत शिकवले जातील, पण जगण्याचा दृष्टिकोन हा फक्त तुम्हाला कीर्तनातच शिकायला भेटतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांनी माणसाने माणसात यावं ह्याच्यासाठी आपल्या पाया पडवून तुकोबरायांनी म्हणावं, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. त्याचं एकमेव कारण म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार एवढा की जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं भजन करावं, आणि जगाच्या मालकानं तुकोबरायांना प्रसन्न व्हावं. जगाचा मालक तुकोबरायांना प्रसन्न झाला. कारण की तुकोबरायांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली हो भगवंताच्या भजनासाठी. दुष्काळ पडला होता तरी दुष्काळाच्या भर तडाक्यात तुकोबरायांनी भगवंताचं भजन सोडलं नाही. भंडारा डोंगरावरती जायचे, शिळेवरती बसायचे आणि सतत भगवंताचं नाम. दिन रजनीची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनीची धंदा धंदा गोविंदाचे पवडे. सतत त्या भगवंताचं भजन करायचं, सतत नामस्मरण करायचं. आवली ना तुकोबरायांचं हे अनुकरण बघून वैतागली हो. तुकाराम महाराजांवरती वैतागली. कामधंदे सोडून द्यायचे, सतत भंडारा डोंगरावरती जायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. वैतागली. शेवटी आवली ना माहेराला निघून गेली. तरी तुकोबरायांच्या घरी भर दुष्काळामध्ये माहेरला निघून गेल्याच्या नंतर खायला अन्न नाही हो त्यांच्या घरी, तरी भगवंताचं नामस्मरण करावं. चुलीवरती हरळ उगली होती. दुष्काळे आटेला. अरे दुष्काळामध्ये तुकोबरायांचा एक मुलगा संतू नावाचा तो मरण पावला. पहिली पत्नी स्त्री एक अन्न न करता मेली. तरी तुकोबरायांनी विचार केला का हो, तुकोबरायांनी एवढी श्रीमंती त्या काळात कोणाची नव्हती. 14 गावाची महाजनकी होती. 63 लाखाची असणारी इस्टेट तुकोबरायांनी सावकारकीच्या वह्या इंद्रियाच्या डोहामध्ये बुडवल्या आणि समाजाप्रती दयाभाव दाखवून त्यांचं कर्जमुक्त करावं तुकोबरायांनी. तरी तुकोबरायांना साधी भीक मात्र कोणी दिली नाही. पण तुकोबरायांनी भगवंताचं भजन सोडलं नाही. काय महाराज, तुकोबरायांच्या भजनाचा प्रभाव एवढा झाला, तुकोबरायांच्या भक्तीचा प्रभाव एवढा झाला. एकदा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी पुण्याच्या जागीरदाराची 5 एकर जमीन, आणि त्याची 5 एकर जमीन आणि भर उन्हाळ्यामध्ये त्याचं ज्वारीचं पीक आलं. बागायती जमीन. आणि त्याचं पीक आल्याच्या नंतर ज्वारीच्या दाण्यामध्ये कंसामध्ये दाणे भरायला लागले. आणि त्याला वाटलं या राखणदारीसाठी कोणतरी आपल्याला माणूस पाहिजे. तुकोबराय तिथं शेळेवरती भजन करतायत. त्या जागीरदाराने जावं आणि तुकोबरायाने म्हणावं, तुकशेठ, ओ तुकशेठ, अहो इथं काय भजन करत बसलाय? तुम्ही इथं जे भजन करताय ना, हेच काम तुम्हाला फक्त माझ्या बांधावरती असणारी शिळा त्या शिळेवरती बसून करायचंय बघा. तुम्ही जर महिनाभर जर माझ्या बांधावरती जर बसून भजन केलं ना, तुम्हाला ना मी 1 मन दान देईल बघा. तुम्ही फक्त महिनाभर माझ्या शेतीची राखण करा, पाखरं हुसकून देण्याचं काम करा, तुम्हाला मी 1 मन दाणे देईल. तुकोबरायांना आनंद झाला. तुकोबरायांच्या मनात आलं. तुकोबराय म्हटले, आवली म्हणती ना मी काही काम करत नाही, आता संधी तर स्वतःहून आली ना, आता काम करायचं पण, आणि तू भगवंताचं भजन सुद्धा हुकायचं नाही, भगवंताचं भजन सुद्धा करत राहायचं. ज्या भंडारा डोंगराच्या ज्या शिळेवरती बसायचे, तुकोबरायांनी दुसऱ्या दिवशी यायचं आणि त्या पुण्याच्या जागीरदाराची जिथं जमीन त्याच्या बांधावरती बसायचं आणि तुकोबराय भगवंताच्या भजनामध्ये दंग. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अहो तुकोबरायांनी कारंजल्या गांजल्यांवरती प्रेम करावं. तुकोबरायांनी माणसांवरती तर प्रेम केलंच हो, पण तुकोबराय ना
पक्ष्यांवरती पाखरांवरती सुद्धा प्रेम करायचे. जसे कंसामध्ये दाणे भरायला लागले होते ना, दाणे भरायला लागल्यामुळं पाखरं यायची आणि त्या कंसातले दाणे खायला लागायचे. तुकोबराय त्या पाखरांना हुसकत नव्हती हो. तुकोबराय म्हणायचे पाखरांना या या. तुकोबराय जसे या या म्हणायचे तसं एक एक पाखरू येत नव्हतं. पाखरांनी सगळी भावकी गोळा केली, नंतर गावकी गोळा केली, पाखरं थव्याने यायला लागली आणि संध्याकाळी पाखरं घरट्याकडे निघून जायचे. तुकोबराय म्हटले माणसापेक्षा प्रामाणिक जात जर कोणाची असेल तर ती पक्ष्याची जात. अहो त्यांना आता खायला भेटल्यानंतर संध्याकाळी भेटलच का नाही याची गॅरंटी नाही, पण आपल्याला आता भेटतंय पण तरी आपण दुसऱ्या दिवसाची हे करून ठेवतो. पण तसं पक्षी यायचे, दाणे टिपायचे, संध्याकाळी घरट्याकडे निघून जायचे. त्यांना सुद्धा घरटे हो, ते सुद्धा पेल्याला भेटायला जायचे हो. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली मुखी भरवला चारा. ओढ रक्ताला लागली लागे चाहूल फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना भेटाया. त्यांना सुद्धा घरटे हो, त्यांना सुद्धा संसार आहे बघा. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदान झालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. पाखरं यायची, दाणे टिपून संध्याकाळी घरट्याकडे निघून जायची. तरी तुकोबराय पाखरांवरती प्रेम करायचे बघा, पक्ष्यांवरती प्रेम करायचे. पण पाखरं सुद्धा कधी गुंतून बसले नाही बघा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी यवरी प्राचीनाचे. पक्षी गुंतून बसत नव्हते आणि पाखरं दाणे खायचे, निघून जायचे. एक दिवस पुण्याच्या जहागीरदारानं यावा शेतीची पाहणी करण्यासाठी. दादा तेवढे सगळे फॅन बंद करता का एकदा? काय नाही, गरम होत नाही, काय नाही, सगळे फॅन बंद करा. काय तासभर दम खायला काय होत नाही. ते काय ते विक्षेप होतोय, लय आवाज येतोय आणि मी काय बोलतो हे सुद्धा पाठीमागच्याला कळत नाही. करा बंद. हे बघा आता येतोय का आवाज? येतोय ना? फॅनमुळे येत होता का आवाज? घरी गेला फॅन लावूनच झोपायची आपल्याला. तासभर कीर्तन ऐकलंय मग काय होईल, गरम झाले. त्या पुण्याच्या जहागीरदारानं शेतीची पाहणी करण्यासाठी यावं तर पाखरांनी कंसातले निम्मे दाणे खाऊन टाकले हो. तुकाराम महाराजांचा राग आला. तुकाराम महाराजांना 2 कानाखाली मारल्या. तरी तुकोबराय कधी भांडत होते, तुकोबरायांना भांडणच येत नव्हतं. तरी तुकोबरायांना फरफडत फरफडत ओढत गावच्या पाटीलाकडे न्यावं, कुलकर्णीकडे न्यावं आणि म्हणावं, पाटील तुकाराम महाराजांना महिनाभर शेतीची राखण करण्यासाठी ठेवलं, त्यांनी राखण तर केली नाही, माझे अर्धे दाणे जवळजवळ पाखरांनी खाल्ले, आता काय करायचं? पुण्याच्या त्या पाटलाने म्हणावं, पुण्याच्या त्या जागीरदाराला, मालक तुम्हाला किती ज्वारी होईल हो? मला ना 2 खंड्या ज्वारी व्हायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात हे खोटं बोलताय, त्यांना 2 खंड्या नाही पण यांना 5 खंड्या ज्वारी होईल बघा. असं म्हटल्याच्या नंतर तुकोबरायांनी स्वतःच भांडण अंगावरती ओढून घेतलं ना. ते म्हणतोय 2 खंड्या ज्वारी होईल आणि तुकाराम महाराज म्हणतात 5 खंड्या ज्वारी होईल. पुण्याच्या पाटलानं म्हणावं, आपल्या त्या पाटलाने म्हणावं गावच्या, 2 खंड्या ज्वारी होईल. तुकाराम महाराज म्हणतात 5 खंड्या ज्वारी होईल. पण पाखरं खाऊन खाऊन दाणे खातीलच किती हो? पाखरं खाऊन खाऊन दाणे लई क्विंटल भर तरी दाणे खातील, पण 3 खंड्या ज्वारी खातील का? संशय आला पाटलाला. आणि पाटील म्हटले, मालक तुकशेट चला बरं शेतीमध्ये किती दाणे खाल्लेत बघूया. तुकोबरायांवरती एवढा खोटा आरोप करून चालणार नाही, एवढे दाणे पाखरं खाऊ शकत नाहीत. अहो त्या शेतीजवळ जावं, शेतीजवळ पाहणी करण्यासाठी गेल्याच्या नंतर
प्रत्येक कंसाच्या दाण्यामध्ये जगाचा मालक डोलत होता. कंस दाण्याने तुडुंब भरलेली होती. हा जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनाचा प्रभाव आहे. जगाचा मालक डोलत होता. हो, त्या पाटलाने म्हणावं, मालक तुम्ही तुकोबरायांवरती खोटा आरोप केलाय. अहो, कंसातला एक सुद्धा दाना पाखरांनी खाल्लेला नाही आणि तुम्ही म्हणता अर्धी ज्वारी माझी पाखरांनी खाल्ली. आता याच्यामध्ये जवळजवळ आहे ना, याच्यामध्ये 15 खंड्या ज्वारी व्हायला पाहिजे. याच्यात 5 खंड्या ज्वारी नाही होणार. आता फक्त 5 खंड्या ज्वारी तुमची आणि उरलेली जेवढी ज्वारी होईल ना तेवढी तुकाराम महाराजांची. ती ज्वारी करण्यात आली. ती ज्वारी झाली 20 खंड्या. 5 खंड्या ज्वारी दिली मालकाला. 15 खंड्या तुकाराम महाराजांना द्यायचं ठरवलं आणि तुकाराम महाराज म्हणतात, मालक पाटील ही ज्वारी नकोय मला, मला फक्त कष्टाचंच द्या. माझं जे ठरलंय ना 1 मन दाणे मला तेवढेच द्या. नाही तुकाराम महाराज, तुम्ही प्रामाणिकपणे वागला, तुम्ही प्रामाणिकपणे शेतीची राखण केली. हो, तुम्हाला ही 15 खंड्या ज्वारी तुम्हाला देण्यात येते. तुकाराम महाराजांनी म्हणावं, मला ही ज्वारी नको. तुम्हाला जर द्यायचंच असेल ना, ही ज्वारी पुण्याच्या बाजारपेठेमध्ये न्या आणि ती विका आणि ते मिळालेल्या पैशामध्ये माझ्या वाड्यामध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधा. धन्य देऊगाव. देऊगावमध्ये तुकाराम महाराजांच्या वाड्यावरती जे पांडुरंगाचं जे मंदिर आहे, त्यांच्या परमार्थावरती त्यांनी मिळवलेल्या धनावरती शेतीच्या राखण्यावरती केलेलं तो परमार्थाचा प्रसाद आहे. म्हणून ही जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती कधी वाया गेली नाही. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला 2 बंधने या अभंगाद्वारे सांगावेत. मुख्यतः या जीवाला 2 बंधन आहेत बघा. या जीवाला बंधनच नाही असा मनुष्य तुम्हाला सापडणारच नाही. या जीवाला पहिलं बंधन आहे ते कर्माचं बंधन. कर्माने बंधुने मनुष्य लोके, असा मनुष्य तुम्हाला सापडणारच नाही की त्याला कर्माचं बंधन नाही. प्रत्येकाला कर्माचं बंधन आहे. लहान असो, थोर असो, मोठा असो, सामान्य असो, श्रीमंत असो, गरीब असो, त्याला कर्माचं बंधन हे निश्चित आहे. अहो, कर्माचं बंधन ना आपल्याला लग्नामध्ये सुद्धा सांगितलंय बघा. सांगितलं का नाही लग्नामध्ये? तुम्हाला काय माहिती, नवरा येतो नवरीसाठी, नवरी येते नवरदेवासाठी, कलवरा येते कलवऱ्यासाठी आणि वराड येतं खाण्यासाठी. कोणाचा ताळमेळ नसतो. पण या सगळ्या राड्यामध्ये ब्राह्मण काका आपल्याला कर्माचं बंधन सांगून जातात बघा. लाभो संतती संपदा बहु तुम्हा, लाभो तही सद्गुणा साधोनी, स्थिर कर्मयोग आपुल्या. इथंच मला थांबायची, इथं अंडरलाईन करा. स्थिर कर्मयोग आपुल्या. माझी सगळी मंगलाष्टका पाठी, पण उगा एखाद्याच्या हातात जर तांदूळ असले ना माझ्यावरती ते मृदुंगाचार्यावरती फेकायला बसले. स्थिर कर्मयोग आपुल्या. कर्माचा योग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोष जर कोणाचा असेल तर प्रत्येकाच्या जीवनात दोष हा कर्माचा असतो. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. हे कर्म, हे प्रारब्ध या जगामध्ये कोणालाही चुकलं नाही. जगाच्या मालकाला कर्माचं बंधन चुकलं नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा चुकलं नाही. चुकणार आहे का आपल्याला सुद्धा कर्माचं? जगाचा जो मालक आहे प्रभू श्रीराम, त्याच्या बापाला सुद्धा कर्माचं बंधन केले कर्म झाले दे जे भोगाले, केले कर्म झाले दे जे भोगाले. उपजले मेरे ऐसे के, उपजले मेरे ऐसे के, उपजले मेरे ऐसे के, हरिमुखी गाता रबने देता, हरिमुखी गाता रबने देता. कर्मे दशरथ पुत्र योगे मेला, कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. या कर्माच्या बंधनानं
लक्ष देऊन कीर्तन आहे का? ज्या कर्माच्या बंधनानं सकाळ सकाळी प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक व्हायचा होता, पण कर्माचं बंधन आडवं आलं म्हणून सकाळ सकाळी प्रभू श्रीरामाला वनवासाला जावं लागलं. कैकेयी मातेने आपल्या पतिदेवाकडे 2 वर मागून घेतले. राज अट्ट बाल अट्टश्री अट्ट पुरवावा म्हणून राजा दशरथाने आपल्या पत्नीला 2 वर देऊन टाकले. पहिल्या वरामध्ये माझ्या भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरामध्ये माझ्या सौतीचं जे लेकरू आहे श्रीराम त्याला वनवास. कैकेयीने वर मागून घेतले आपल्या पतीकडे, राजा दशरथाकडे, आणि राजा दशरथाने ते वर देऊन टाकावे. प्रभू श्रीराम सकाळी सकाळी आनंदाने वनवासाला निघून जातात आपल्या आईची आज्ञा पाळावी म्हणून. आणि प्रभू श्रीराम वनामध्ये निघून गेलेत. पण ज्या क्षणी प्रभू श्रीराम वनामध्ये निघून गेलेत, पाठीमागं भरताना राजगादीवरती बसू नये, राजगादीचा त्याग करावा आणि आपल्या भावाला शोधण्यासाठी वनामध्ये निघून जावं. आणि मातेला म्हणावं, आई तुला काही अक्कल आहे का ग? अरे तो राम, प्रभू श्रीराम, तो वयाने मोठा आहे, तो अधिकाराने मोठा आहे, त्याचा अधिकार राजगादीवरती बसायचा आहे. तू का हट्ट धरला आणि मला राजगादीवर बसवण्याचं काम करते? ते आई तू चुकीचं केलं, मला राजगादीवरती बसायचं नाही. राजगादीचा त्याग केला आणि आपल्या भावाला शोधण्यासाठी भरताना सुद्धा वनामध्ये निघून जावं. राजगादीचा त्याग केलाय, पण भावावरती किती प्रेम असेल हो. सावत्र भाऊ आहेत 2 जण, तरी भावाला शोधण्यासाठी पाठीमागं आणण्यासाठी भरत निघून गेलेत. भावानं भावावरती किती प्रेम करावं याला रामायण म्हणतात, आणि भावानं भावावरती किती प्रेम करू नये ना याला महाभारत म्हणतात. वस्त्राच्या हरणानं घडलं त्याला महाभारत म्हणतात, आणि हरणाच्या वस्त्रानं घडलं त्याला रामायण म्हणतात. रामायणामधला आणि महाभारतामधला फरक आहे. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने अपने प्रभु को मनाने. आपल्या भावाला शोधण्यासाठी जावं, दरमजल करत शोधण्यासाठी जात असताना योगायोगानं चित्रकूट नगरीमध्ये 2 भावंडांची भेट व्हावी. गायने जसे पाडसाकडे धाव घ्यावी ना, तसं भरत जातात, प्रभू श्रीरामाला आलिंगन देतात आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतात. म्हणतात, दादा तुम्ही काय केलं हो? कैकेयीचं ऐकलं आणि तुम्ही वनामध्ये निघून आलात. दादा तुम्ही हे चांगलं केलं नाही. तुम्ही आत्ताची आत्ता चला राजगादीवरती बसा. अयोध्या तुमची वाट पाहते दादा. अयोध्येची गादी, अयोध्येचं सिंहासन तुमचं वाट पाहते. तुम्ही अधिकाराने मोठे आहात. कैकेयीला ना अक्कलच नाही. मला राजगादीवरती बसवण्याचा हट्ट धरते आणि तुम्हाला वनामध्ये पाठवते. कैकेयीचं तुम्ही मनाव घेऊ नका दादा. कोण म्हणतंय? भरत म्हणतंय, आपल्या आईला दोष देतोय. त्यावेळेस प्रभू श्रीरामानं भरताची समजूत काढावी आणि म्हणावं, भरता अरे ती आपली माता आहे, ती आपली आई आहे, तिला दोष देऊन काय कामाचं रे? दोष जर असेल ना आपल्या मातेचा दोष नाही, कैकेयी मातेचा दोष नाही. दोष जर असेल ना माझ्या कर्माचा दोष आहे. जगाच्या मालकाला कर्म चुकलं नाही. ऐक भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयी न दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. इको देत जाऊ गातान थोडंसं. खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. नको शोक करतो वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अरे दोष जर असेल ना भरता, माझ्या कर्माचा दोष आहे. तू कैकेयी मातेला दोष देत बसू नको. हा दोष, हे कर्म जगाच्या मालकाला चुकलं नाही, आपल्यासारख्याला चुकणार आहे का हो? जगाच्या मालकाच्या बापाला चुकलं नाही. 4 मुलं आहेत, भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण. 4 मुलं असताना देखील पुत्र शोकाने तरफडून मारावं लागलंय राजा दशरथाला. त्यांना कर्माचं बंधन चुकलंय का? आपल्यासारख्याला सुद्धा कर्माचं बंधन चुकणार नाही. पण दोष जर असतो प्रत्येकाच्या गुणाचा आणि प्रत्येकाच्या कर्माचा दोष असतो. बघा, एकाच विहिरीतलं पाणी महाराज, एकाच विहिरीतलं पाणी ते चिंचेला जातं, चिंचेची चव आंबट होते. त्याच विहिरीतलं पाणी आंब्याला जातं, आंब्याची चव सुद्धा आंबट होते. त्याच विहिरीतलं पाणी ऊसाला जातं, ऊसाची चव गोड होते. त्याच विहिरीतलं पाणी कारल्याला जातं, कारल्याची चव. त्याच विहिरीतलं पाणी कारल्याला जातं, कारल्याची चव. म्हणा माझ्याकडे बघून कारल्याची चव. याच्यासाठी बोलावले का मला?
मला सांगा यात त्या विहिरीतल्या पाण्याचा काय दोष आहे हो? दोष जर असेल प्रत्येकाच्या गुणाचा, प्रत्येकाच्या कर्माचा दोष. चला हे तुम्हाला उदाहरण पटत नसेल तर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एकाच कुंभाराच्या आव्यातनं अनेक मडकी येतात हो. काही मडकी इतकी भाग्यवान असतात की ते दहीहंडीसाठी वापरले जातात काल्याच्या कीर्तनामध्ये. भाग्यवान असतात ना ती. त्याच कुंभाराच्या आव्यातनं आलेलं एक मडकं थोडंसं कमी भाग्यवान असतं आणि ते मडकं म्हणजे ह्या माय मावल्या संक्रांतीसाठी बोळकं म्हणून वावसायला वापरतात. बरोबर ना? ते बोळकं, ते सुगडं, ते मडकं छोटंसं असतं ना, सुगडं एवढंच बोळकं. एकदा बाजारामध्ये एक ताई काय झालं, ते असं टन टन वाजून घेत होती. मी ताईला म्हणलं, ताई तुम्ही हे मडकं एवढंच घेताय, तुम्हाला व्यवसायाला न्यायचंय आणि तुम्ही टन टन तुम्ही वाजून का घेता? महाराज तुम्हाला माहिती नाही, हे मडकं ना अख्खं एक दिवस सांभाळायचंय म्हणून याला इतकं वाजून घेते. मी तर म्हणतोय त्या बोळक्याला, त्या मडक्याला त्यांना एकच दिवस सांभाळायचं म्हणून त्याला इतकं वाजून घेत असतील, तर ह्या बोळक्याला त्यांना आयुष्यभर सांभाळायचंय, त्याला किती वाजवीत असते. याला याचं नाव काय महाराज? संसार बघा. आणि त्याच कुंभाराच्या आव्यातनं आलेलं एक मडकं थोडंसं कमी भाग्यवान असतं. ते म्हातारं झाल्याच्या नंतर लघुशंकेला वापरलं जातं. आणि काही मडकं तर एवढं दुर्भाग्याचं असतं, ते म्हातारं गेल्याच्या नंतर शिकाळीसाठी पुढे वापरले जातात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, यात कुंभाराचा काय दोष आहे हो? मडकी घडवणारा कुंभाराचा काय दोष आहे? दोष जर असेल प्रत्येकाच्या गुणाचा, प्रत्येकाच्या कर्माचा. म्हणून तर कर्म जगामध्ये कोणालाही चुकलं नाही. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. कर्म तसं फळ. तुम्ही चांगलं कर्म केलं ना तुम्हाला फळ निश्चित चांगलं भेटेल, आणि तुम्ही जर वाईट कर्म केलं ना फळ तुम्हाला निश्चित वाईट भेटेल. गुरुनाम गुरु वैकुंठवासी बीड जिल्ह्याचं वैभव इंगळे बाबा सांगून जायचे, कर्म तसं फळ. एक जण काय झालं, रेणापूरच्या बस स्टँडला पेपर विकण्यासाठी निघाला. पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या. घेतला हो एक जणांनी पेपर, पण ज्यांनी पेपर घेतला ना महाराज त्यांनी पेपरवाल्याला फसवलं. त्याला ₹1 खरा दिला आणि ₹1 खोटा दिला. गाडी थोडीशी पुढे गेली, ते मोठ्याने हसायला लागलं. कंडक्टर म्हणे, दादा तुम्ही का हसता हो? तो म्हणला, हसू नको तर काय करू, मी पेपरवाल्याला फसवलं, त्याला ₹1 खरा दिला, ₹1 खोटा दिला, त्यांनी पेपर पण मला कालचाच दिला. कर्म तसं फळ. तुम्ही दुसऱ्यासाठी जर खड्डा खांदला ना ह्याचं वाटोळं व्हा म्हणून, एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा त्या वाटोळ्याच्या खड्ड्यामध्ये निश्चित पडावं लागत असतं. म्हणा दुसऱ्याचा वाईट विचार कधी करायचा नाही. हा कर्माचा फेरा भल्या भल्याला चुकला नाही, म्हणून कर्म कोणालाही चुकत नाही. म्हणून सुद्धा आपल्याला सुद्धा असं वाटत असेल ना, आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी ह्याच्यासाठी माणसानं कर्म चांगलं करायचं असतं. हे कर्म कोणालाही चुकलं नाही. हा उत्तम कीर्ती पाठीमागे कोणाची शिल्लक राहते बघा? ज्याचं कर्म चांगलं आहे ना त्याचीच उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहत असते. माझ्या भगवान बाबांचं कर्म गोड होतं म्हणून चंद्रसूर्य असेपर्यंत त्या साधू महात्म्याची कीर्ती आहे. माझ्या वामनभाऊ महाराजांचं कर्म गोड होतं म्हणून तर चंद्रसूर्य असेपर्यंत त्या साधू महात्म्याची कीर्ती आहे. माणसाचं कर्म गोड असावं लागतं तेव्हा पाठीमागे कीर्ती शिल्लक राहत असते बघा. कर्म चांगलं केलं होतं त्यांनी. जीवनात येऊन काय केलं? श्वासाश्वास असेपर्यंत समाजासाठी झटले, लोकांसाठी झटले, समाजकार्य करावं, परमार्थ करावा, लोकांच्या कल्याणासाठी झटावं. खरंच चांगलं केलं ना त्यांनी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, परोपकाराय विनंती. परोपकारासाठी त्यांनी देह जिजवा आणि समाजाचा हिताचा त्यांनी विचार करावा. पण ही साधू महात्मे आपल्या कल्याणासाठी येत असतात. त्यांचं कर्म तर गोडच असतं. अहो महाराज जिथं जन्माला येतात ना ती कुळ तर पवित्र करतच असतात बघा, पण गाव सुद्धा पवित्र होतं त्यांच्याने. भगवान बाबांचा जन्म घाट सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या ठिकाणी भगवान बाबा अवताराला यावे तो. आणि अवतारा आल्याच्या नंतर ज्या क्षणी भगवान बाबा जन्माला आले होते ना महाराज त्या क्षणी 108 दिवे पाण्याचे लागले होते. चमत्कार घडला. भगवान बाबांचं एवढं कर्म गोड होतं, 108 दिवे पाण्याचे लागले होते हो महाराज. पण आपलं कर्म तसं नाही बघा. आपण जन्माला आल्याच्या नंतर जो तेलाचा देवा लावलाय तो सुद्धा विजून जातो बघा. हे आपलं कर्म, पण ते भगवान बाबांचं कर्म होतं. पण भगवान बाबांनी जन्माला येऊन गाव पवित्र केलं. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव. श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचं नाव. कसं शोभून दिसते पहा भगवान बाबांचं नाव. माता कौतुका पोटे जन्मले बाळ हे आबा. पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा.
आनंदाची उचीव करीती चिमणी पाखर आनंदी झाला सारा गाव कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचं नाव. भगवान बाबांना महाराज त्यांच्या कीर्तीला शोभन असं नाव भगवान बाबांना झालं. कलियुगामध्ये भगवान हे नाव माणिक बाबांना द्यावं गुरुनी नाव दिलं. पण बाबांचं पहिलं जे नाव होतं ते म्हणजे आबाजी तोबाजी सानप. आबाजीला लहानपणामध्येच परमार्थाची ओढ निर्माण व्हावी. वयाच्या 8-9 वर्षाच्या नंतर खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये परमार्थाची ओढ निर्माण व्हावी आणि गीते बाबा दिगोळकर यांच्या दिंडीमध्ये भगवान बाबांना आबाजीनं निघून जावं. गेल्याच्या नंतर एवढा महाराज परिणाम झाला, एवढा परमार्थाचा परिणाम झाला. गीते बाबांच्या हातातून पंढरपूर या ठिकाणी भगवान बाबांनी माळ घातली, आबाजींनी माळ घातली आणि गावच्या पारावरती यावं आणि पारावरती बसावं. घरी गेले नाहीत आबाजी. अशी बातमी कळाली. 2-3 जणांनी जावं म्हणावं कौतुका मावशी तुमचा आबा ना गावाच्या पारावरती येऊन बसलाय बघा. कौतिका मातेचा ना आनंद गगनात मावणं बघा. माझा आबाजी आला. 8-10 दिवस झाला आबाजी पंढरपूरला गेलता पण आलाय आबा ना आता. माझा आता आनंद गगनात मावणं. आबाजीला म्हणाव आबाजी आलाच बाळा चल आता घरी. तुबाजी पाटलानं सुद्धा म्हणाव आबा अरे लेकरा चल घरी. आबाजी म्हणाव बाबा मी आता घरी येणार नाही. मी आता धर्माचं कार्य हाती घेतलं. मी आता घरी येणार नाही. अरे आबा अरे येड्या लेकरा असं येड्यावानी करू नको रे घरी चल. बाबा मी घरी येतो पण माझी एक अट आहे. आपल्या घरातील सर्व सदस्यांनी जर तुळशीची माळ जर घातली ना तरच मी घरी येईल. काय उच्च विचारसरणी असेल, काय दूरदृष्टिकोन असेल आबाजीचा. अहो जगाच्या पाठीवरती असं एकमेव व्यक्तिमत्व असेल लेकरानं बापाच्या गळ्यात माळ घालावी. भगवान बाबानं आबाजीनं बापाच्या गळ्यात माळ घातली तुबाजी पाटलांच्या आणि सांगितलं बाबा आता तुम्हाला नियम पाळावे लागतील. तुम्ही पवित्र गळ्यात तुळशीची माळ घातली, तुम्हाला आजपासून मांसभक्षण करायला चालणार नाही. मांसभक्षण करायचं नाही. तेव्हा म्हणावं ठीक आहे आबा मी मांसभक्षण करणं सोडलं. अहो साधू महात्म्यांचा भगवान बाबांचा वामन भाऊ महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे. आपल्या समाजामध्ये आपल्या माय माऊल्यांना कधीच मांसभक्षण करत नाहीत बघा. कधीच करत नाहीत. माझी विनंती पुरुषांना तुम्ही जर मांसभक्षण करत असाल, तुम्ही जर पाप करत असाल ना, तुम्ही जर काळ्या पिशवीमध्ये घरी नेऊन जर तुमच्या माय माऊलीला माता माऊलीला जर तुम्ही बनवायला देत असाल ना तुम्ही हे पाप करू नका. तुम्हाला तुम्ही बाहेर खाऊ नका या मताचं मी नाही. तुमचं कर्म तुमच्या सोबत. पण तुमच्या पापामध्ये तुम्हाला असं वाटत असेल आम्ही घेऊन चाललो म्हणजे हे पाप होत आहे. तुम्ही जे पाप करता ना तुमचं पाप डबल हे तुम्हालाच भेटतंय. ते तुमच्या पापामध्ये सहभागी नाहीत, ते तुमच्या पुण्यामध्ये सहभागी येतो. मांस खाता हंस करी नुसता वरी जोडला. नुसता वैरी जोडला. नुसता वैरी जोडला. मांस खाता हंस करी नुसता वैरी जोडला. नुसता वैरी जोडला. पुढे वैरी जोडला. तुम्ही जर पुण्य केलं ना तुमच्या पुण्यामधलं 50% पुण्य माय माऊल्यांना जाते. आणि तुम्ही जर पाप केलं ना तुमचं पाप तुमच्या पशीच राहते. तुम्ही पुण्य केलं, तुम्ही जर कीर्तनाला आले ना आणि तुमची पत्नीने घरी बसून कीर्तन ऐकावं की झोपी जावं तरी तुमच्यातलं 50% पुण्य त्यांना. अहो प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पुढे आहेत. आणि सरकारने तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा पगार सुरू केला आहे. 50% आरक्षण दिलंय. त्यांना तिकीट सुद्धा हाफ आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते तुमच्या पुण्यामध्ये आहेत पण पापामध्ये नाहीत बघा. काय सरकारने महाराज तुम्ही मला वाटतं ह्या वर्गणीतूनच सप्ताह करता ना, पट्टीतूनच सप्ताह करता ना. तुम्हाला असं वाटत असेल ना माय माऊल्यांनो आपल्या पतिदेवाचा थोडासा जर नाही का कमी व्हावा, ताण कमी व्हावा असं वाटत असेल तुम्हाला लाडक्या भावाने तुमच्या आता जवळजवळ 9 ते 10 महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला दिलेले आहेत. तुमच्या वर्षातला फक्त 1 महिना सप्त्याला द्यायचा. आका सप्ताह भव्य दिव्यमध्ये पार पडेल बघा. 1,500 हजार जर तुम्ही दिले एका महिन्याचा पगार तुमच्या नवऱ्याला खिशात हात घालायची सुद्धा गरज पडणार नाही. आहे की नाही? देतान का 1-1 महिन्याचा पगार? देतान का? तोंड तरी उघडा ना. देऊ नका पण हात तरी म्हणा.
एक माई माऊली म्हणली खरंय महाराज खरंय, तुम्ही म्हणता 1,500 द्या. काय करावं बाबा, मोठ्या जावाला 2 महिन्याचे पैसे आले 3,000 रुपये, पण मला अजून पैसेच आले नाही, मग फॉर्मच अजून पेंडिंग मध्ये पडलाय. काय करावं महाराज, तिने गाणंच रचलं. ते म्हणले सांग ना देवी माझ्या भावाला, लाडक्या भावाला 1,500 नाही आले मला. फॉर्म भरला गावाच्या आधी, अजून आहे पेंडिंग मध्ये. 3,000 आले मोठ्या जावाला, जावाला 1,500 नाही आले मला. काय करावं, तिने गाणंच रचलं. सांगण्याचं तात्पर्य एक विनोदाचा भाग थोडा सोडून द्या. ते तुमच्या पापामध्ये तुमच्या सहभागी नाहीत, तुमच्या पुण्यामध्ये आहेत. तुम्ही जे केलेलं पाप हे तुमचं तुमच्यापाशीच असतं. म्हणून तर आबाजीला सांगावं, आबाजीने सांगावं तोबाजी पाटलांना, बाबा आजपासून तुम्ही मांस भक्षण करायचं नाही. हा बा मांस भक्षण करणं सोडलं आणि आबाजीने आनंदाने घरी जावं, कौतिका मातेने औक्षण करावं. आणि असंच आबाजीमुळं तुबाजी पाटलानं धाकटी पंढरी असणाऱ्या नारायणगडाची वारी करायला सुरुवात करावी. एक दिवस तुबाजी पाटील आणि आबाजीनं नारायणगडावरती जावं, माणिक बाबांचं दर्शन घ्यावं आणि माणिक बाबाची नजर आबाजीवरती जावं. आणि तुबाजी पाटलांना म्हणावं, तुबाजी पाटील हा तुमचा आबा ना, हा फार गुणी दिसतोय, हा खूप हुशार दिसतोय. तुम्ही जर याला माझ्या स्वाधीन जर करून दिलं, याला तुम्ही जर धर्माचं कार्य जर याला आपण धर्माचं ज्ञान दिलं, याला परमार्थाचं जर ज्ञान दिलं ना, हा भविष्यामध्ये खूप मोठा कार्य करणारा साधू होऊ शकतोय बघा. तुबाजी पाटलानं मागचा पुढचा विचार केला नाही. माणिक बाबावरती खूप श्रद्धा होती तुबाजी पाटलाची, म्हणून तुबाजी पाटलानं आबाजीला स्वाधीन करून द्यावं आणि आबाजीनं सुद्धा आनंदानं तिथे राहावं, माणिक बाबांची सेवा करावी. सकाळ संध्याकाळ दुपार जशी संधी भेटेल तशी आबाजी तुबाजी माणिक बाबांची सेवा करायला लागलेत. अशी सेवा करत असताना स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, सेवा अखंडपणे चालू ठेवावी. आणि असा दसऱ्याचा दिवस उजडावा. आणि दसऱ्याचा दिवस म्हणजे नारायणगडाचा गुरुदीक्षा देण्याचा दिवस. माणिक बाबांना त्या दिवशी सर्व शिष्य मंडळीला गुरुदीक्षा द्यायची. पण आबाजी लहान, 8-9 वर्षाचा आबाजी, आणि 8-9 वर्षाच्या आबाजीने सुद्धा माणिक बाबाकडे हट्ट धरावा. माणिक बाबा मला पण द्याल का तुम्ही गुरुदीक्षा. माणिक बाबांना आबाजीला म्हणावं, अरे आबाजी तू अजून थोडासा लहान आहेस रे बाळा, तुला लगेच गुरुदीक्षा देऊन चालणार नाही. गुरुदीक्षा देण्यासाठी याच्यामध्ये खूप मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. बाबा मी तुमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला तयार आहे बघा, पण मला कृपया करून तुम्ही गुरुमंत्र द्या. अरे बाबा हे पोरासोराचा खेळ नाही रे आबा, फक्त आबाची समजूत काढवावी म्हणून. उत्तम महाराज माणिक बाबा म्हटले, तुला जर गुरुदीक्षा जर पाहिजे असेल ना, जा नारायणगडाच्या उंच शिखरावरून मला उडी मारून दाख, तुला गुरुदीक्षा देतो. असं म्हटल्याच्या नंतर आबाजींनी मागचा पुढचा विचार केला नाही. उंच शिखरावरती गेलेत आणि शिखरावरती गेल्याच्या नंतर माणिक बाबाला म्हणतात, माणिक बाबा बघा मी उडी मारतोय. माणिक बाबाची सहजच नजर कळसाच्या दिशेने जावी तर साक्षात आबाजीमध्ये महाविष्णूचा अवतार दिसावा. आणि माणिक बाबांची ओठ हल्ले. माणिक बाबा म्हणले, भगवान भगवान असं उच्चार माणिक बाबांच्या मुखातून यावं. आणि भगवान असा नावाची कीर्ती भगवान बाबांची दरवळत राहण्याचं काम केलं. भगवान बाबांनी महाराज महाविष्णूचा अवतार होऊन गेले कलियुगामध्ये. घाट सावर गाव पुण्यभूमी ते महान, तिथं जन्मले बाबा भगवान. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. महाविष्णूचा अवतार होऊन गेले कलियुगामध्ये भगवान बाबा. आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज म्हणजे सदाशिवाचा अवतार. हे 2 साधू महाराज, एक म्हणजे महाविष्णूचा अवतार आणि एक म्हणजे सदाशिवाचा अवतार. कडक वैराग्यवान व्यक्तिमत्व संत वामनभाऊ महाराज. संत वामनभाऊ महाराज हे भगवान बाबाच्या गुरुस्थानी असायचे. भगवान बाबा एखाद्या गावामध्ये जर मोठं कार्य करायचं जर ठरवलं ना, तर भगवान बाबा आधी गडावरती जायचे, गहिनीनाथ गडावरती, आणि भाऊंचं दर्शन घेऊन भाऊला म्हणायचे, भाऊ तुम्ही माझ्या सोबत चला, तुम्ही सोबत असले ना मला खूप मोठं काही पण करता येते. श्री क्षेत्र मोठा देवीवरती पशु हत्या व्हायची. पहिल्या वेळेस कोंबड्याचा बळी दिला जायचा, बकऱ्याचा बळी दिला जायचा देवीला. आणि वामनभाऊ महाराजांनी भगवान बाबांनी म्हणावं, अरे ती आदिशक्ती आहे, 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारे शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता, तिचा अंश तांदळा स्वरूपात तिथं प्रगट व्हावी. आणि त्या मातेला पुरणपोळीचा नैवेद्य सोडून जर बकराचा कोंबड्याचा जर बळी देत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून
वामन भाऊ भगवान बाबांनी दोघांनी सोबत गावामध्ये यावं, गावकरी मंडळीला एकत्र करावं आणि तिथले पशु हत्या थांबवण्याचं काम करावं. मडी या ठिकाणी कानिपनाथांच्या संस्थानावरती गोहत्या केली जायची. तिथं सुद्धा वामन भाऊ महाराजांनी भगवान बाबांनी यावं आणि त्या गोहत्या करणाऱ्याला का कसायला भगवान बाबांनी आडवं जावं आणि त्या कसायला म्हणावं, तुला जर बळीच द्यायचं असेल ना, या गायीच्या आधी माझा बळी दे, मग तू गायचा बळी दे. त्या कसायला सुद्धा पश्चाताप व्हावं. त्या कसायाने सुद्धा भगवान बाबांचं दर्शन घ्यावं आणि भगवान बाबाच्या हातातून त्या कसायाने माळ घातली हो. भगवान बाबांनी मुस्लिम भक्त भगवान बाबाचे तयार झालते हो. साधू महात्म्या कधी एका समाजापुरते एका जातीपुरते कधीच मर्यादित नसतात. मी माफी मागून बोलतो, साधू महात्म्याला आपण जातीमध्ये वाटून घेतलं. भगवान बाबा वंद्याचे, संत सावता महाराज माळ्याचे, नरहरी सोनार सोनाराचे, संत गोरा कुंभार कुंभाराचे, संत महात्म्याला आपण जातीमध्ये, संतांना जातपात कधीच नसते हो. म्हणून संत कधी जातीपातीचं कधीच हे करत नाहीत महाराज. म्हणून गोहत्या थांबवण्याचं काम भगवान बाबांनी करावं, वामन भाऊ महाराजांनी करावं. पण वामन भाऊ महाराजांना सोबत नेण्याचं एकमेव कारण होतं, वामन भाऊ महाराजांचा शब्द जर पडला ना, लोक तो शब्द खाली टाकत नव्हते. कारण की त्यांना माहिती होतं वामन भाऊ महाराजांच्या वाणीमध्ये इतकी ताकद होती ना, ती ताकद म्हणजे वामन भाऊ महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर निघावा आणि तो शब्द भगवान परमात्म्यानं पुरा करावा. त्याचं एकमेव कारण म्हणजे रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी, रिद्धी सिद्धी दासी त्या मुखातून शब्द बाहेर पडावा, तो खरा ठरायचा. असं आम्ही ऐकलंय. आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मानूर हे गाव, टाकळी मानूर या ठिकाणी वामन भाऊ महाराज हयात असताना त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं गावामध्ये कीर्तन आणि आदल्या दिवशी चावडीसमोर मंडप लावत होते आणि एक जणाच्या दुकानासमोर तो मंडप येत होता आणि तो दुकानदार मंडप लावून देत नव्हता महाराज. तो म्हणायचा, मंडपवाल्याला म्हणायचा, माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका, मला जायला यायला रस्ता ठेवा. अहो लावू द्या मंडप, भाऊंचं कार्य आहे, एकच दिवसाचं काम आहे. नाही लावू नका माझ्या दुकानासमोर मंडप, मला जायला यायला रस्ता ठेवा. तो मंडपवाला वैतागला, गडावरती गेला, म्हणे भाऊ तो दुकानदार ना आम्हाला मंडप लावून द्याय ना, आम्ही काय करावं. भाऊ म्हणे धर्माच्या कार्यात अडथळा आणतोय, भाऊ म्हणे परमार्थाच्या कामात अडथळा आणतोय, जाऊन द्या, नका लाव त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं तिथून. भाऊंच्या वाणीतली ताकद होती हो. भाऊ फक्त म्हणी त्याला जायला रस्ता ठेवा, त्याचं मड गेलं तिथून. ही भाऊच्या वाणीतली ताकद होती. महाराज आजकालच्या आमच्यासारख्या महाराजांनी म्हणावं बरं, आपल्यासारख्या त्याला जायला रस्ता ठेवा, महाराज जाईन तिथून आधी महाराज, पण समोरचा जाणार नाही. मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावी लागती, तेवढं तप असावं लागतं, तेवढी भगवंताप्रती श्रद्धा असावी लागती, तेवढी साधना असावी लागती, तेवढा अधिकार असावा लागतो, तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो. आणि तो अधिकार वामन भाऊ महाराजांमध्ये होता, तो अधिकार भगवान बाबांमध्ये होता. आमच्यासारख्याच्या मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतोय. पाठीमागच्या वर्षी मला एक जण भेटलं होतं दिंडीमध्ये, म्हणे महाराज मला आशीर्वाद द्या. मी म्हटलं जा तुझं कल्याण होईल. त्या दिवशी मला ते भेटलं. मी म्हटलं बरं चाललंय का? तो म्हणे महाराज 10 एकर इकलं. त्याला मी काय आशीर्वाद दिलता? तुझं कल्याण होईना. त्याने काय केलं? 10 एकर इकलं. आमचा कुठं आशीर्वाद खरं ठरतोय वय? एक जण काय झालं, नवीनच लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं, म्हणे महाराज ही माझी मिसेस कळते ना, जनवार ते बायको. ते म्हणे हिला 7वा महिना आहे. मी म्हटलं बरं. ते म्हणे महाराज तुमच्या पावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हटलं बरं. तो म्हणे सांगा हिला पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत म्हणून. त्याला मी सांगितलं जा तुला पोरगा होईन. आणि तो म्हणे महाराज पोरगा नाही झाल्यावर. मी म्हटलं पोरगी नक्की होईन. आता पोरगा नाही तर पोरगी दोन्हीपैकी काहीतरी होईनच ना. पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला आम्ही काय देवऋषी आहे का मी काय डॉक्टर आहे? ते डॉक्टरला कळावं बरं. पोरगा होईन का पोरगी सोनोग्राफी केल्याच्या नंतर. असे डॉक्टर झालेत ना. आता सुद्धा एक जण नवीनच डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं. ते जाताना हारणबोका सोबत घेऊन गेलं. ते पेशंट घाबरलं. पेशंट म्हणे डॉक्टर तुम्ही हारणबोका कशासाठी आणला हो? ते डॉक्टर म्हणे हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हारबुक्का मला, नाही तर तुला. असे डॉक्टर, ते डॉक्टरला कळावं पोरगा होईन का पोरगी. ते देवऋषाला कळावं. देवऋषी सुद्धा असे ते आपल्या दारात येतात. त्यांनी म्हणावं माय तुझ्या नावानं देवाला 11 रुपयाचं तेल वाईल म्हणतो. 11 रुपये द्यायचे असेल तर दे, नाहीतर देऊ नको. तुझं मन बघत होतो. एक गोष्ट सांगतो बघ, आमुषेला तुझ्या पोटात दुखतं, पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघती. आणि 1 लाखातली गोष्ट सांगतो बघ, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं 1 दिवस पण जमलं नाही बघ. ती म्हणली बुवा तुम्ही एकदम लाखातलं बोलले, ते मिळाल्याचं लग्न झाल्यापासून 1 दिवस पण जमलं नाही. हे घ्या 111 रुपये. तसाच खेळ आहे महाराज संसारामध्ये. नवीन लग्न होऊ द्या. नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या. पाण्याचा तांब्या आण ग, लगे पाण्याचा तांब्या पुढं. बायकोला फक्त जेवणाचं ताट मागू द्या. जेवणाचं ताट आण ग, लगे जेवणाचं ताट पुढं. आणि आता लग्नाला फक्त 2-3 वर्षच होऊ द्या. बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या.
पाण्याचा तांब्या आण ग. ती काय म्हणते माहितीये का, महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं एवढं माहिती, अनुभवे नाही आले अंगा. मला माझं अजून वाटवलं. ते सांगण्याचं तात्पर्य एक विनोदाचा भाग सोडून द्या. ते भाऊच्या वाणीतली ताकद होती हो. ते त्यांना कळावं काय होईल काय नाही, पण ती भाऊच्या वाणीतली ताकद होती. ते भाऊचा शब्द कधी वाया गेला नाही बघा. ही भाऊंची बाबांची ताकद होती. अहो धारूर परिसरामध्ये भगवान बाबा कीर्तनाला यायचे. भगवान बाबाचं ज्या गावामध्ये काल्याचं कीर्तन आणि ज्या घरी भगवान बाबा भोजनाला जायचे ना, ज्या घरी भगवान बाबा जेवण करायला जाणार त्या घरचा त्या माई माऊलीचा बाळ्या नावाचा मुलगा मरण पावला. त्या माई माऊलीने म्हणा भगवान बाबांना गावामध्ये येऊ द्या, काल्याचं कीर्तन करू द्या, भगवान बाबांना भोजन करून द्या, भगवान बाबाला वाटा लावल्याच्या नंतर मग माझ्या बाळ्याचा आपण अंत्यविधी करू. काय त्या माईचं काळेज असेल हो. संतांवरती किती श्रद्धा असावी. पण भगवान बाबाचं सुद्धा ते अंतर्ज्ञानी दूरदृष्टिकोन. भगवान बाबांनी गावामध्ये यावं आणि कीर्तनाच्या आधीच त्या माय माऊलीच्या घरी जावं आणि त्या माईला म्हणावं, माय मला आज खूप भूक लागली ग, कीर्तनाच्या आधी मला आता जेवण करायचे, मला ताटवाड. त्या माय माऊलीने पाण्याचा तांब्या द्यावा हात धुण्यासाठी आणि भगवान बाबांनी सहजच म्हणावं, माय आपला तुमचा बाळ्या कुठं दिसत नाही, आल्याच्या नंतर माझी खूप सेवा करायचा, काय आज दिसत नाही, तू कुठे गेलाय. त्या माय माऊलीच्या हातात असणारा पाण्याचा तांब्या हातातून गळून पडतो, थरथर कापायला लागते आणि ती माई म्हणते, बाबा बाळ्या ना गेला. कुठं गेला बाळ्या. बाबा बाळ्या गेला हो. बाळ्या वारला. कुठं. पाठीमागच्या कोटवरती त्या बाळ्याला टाकलेलं होतं. भगवान बाबांनी त्या खाटावरती जावं तर बाळ्याला असं टाकलेलं होतं आणि भगवान बाबांनी त्या माईला म्हणो, माय अरे तू बाळ्या गेला नाही, तू झोपलाय, तू त्याला उठवलं नसल. नाही बाबा बाळ्या गेलाय. भगवान बाबांनी त्या बाळ्याच्या छातीवरती असा हात ठेवावा आणि म्हणो, अरे बाळ्या उठ, मी घरी जेवण करायला आलोय, तू इथं झोपला वय, चल आपल्या दोघाला जेवण करायचं. जसं झोपेतून जसा माणूस उठावा तसं तो झोपेतून बाळ्या तो उठला आणि भगवान बाबांसोबत जेवण करायला बसला. ही ताकद म्हणजे हे सामर्थ्य म्हणजे भगवान बाबा मध्ये होते. यम लोकावरून प्राण परत आणला भगवान बाबांनी. ही अंधश्रद्धा नाही, ही सत्य परिस्थिती. जसं मुक्ताताईसाठी माऊली ज्ञानोबरांनी पाठीवर जसे मांडे भाजले ना, तसे भक्ताच्या प्रेमापोटी भक्ताच्या भक्तीपोटी भगवान बाबांनी यम लोकावरून प्राण परत आणला. ही सत्ता, हा अधिकार, हे सामर्थ्य भगवान बाबांमध्ये होतं बघा. योगी राज त्या ज्ञानोबाने मांडे भाजले पाठीवरी, कीर्ती समर्था वाचलीस तू पाण्यावरती ज्ञानेश्वरी. यमलोकाहून परत आणले भक्ताचे तो प्राण. जय भगवान जय भगवान दयानिधी हे संत महान. यमलोकाहून प्राण परत आणण्याचं काम म्हणजे सामर्थ्य म्हणजे हे भाऊबाबांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती. रिद्धिसिद्धी त्यांच्या दासी, अहो दासी होत्या. हे भाऊबाबाचं कार्य. आणि उगाचच आपण भाऊबाबांचं आता नाव घेत नाहीत, त्याचं एकमेव कारण म्हणजे भाऊबाबांचं कर्म चांगलं होतं ना, म्हणून तर उत्तम कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आहे. तसं कर्म गोड असावं लागतं. म्हणून तर तुम्हाला असं वाटत असेल आपली उत्तम कीर्ती पाठीमागं राहावी तर आपण कर्म गोड करावं. एवढं माणसाने कर्म गोड करावं, इतकं गोड कर्म करावं. ज्यावेळेस आपण जन्माला आलो होतो त्यावेळेस आपण रडत जन्माला आलो होतो आणि अख्खं गाव हसत होतं. पण मरतानी माणसानं असं मरायचं, आपण हसत गेलं पाहिजे ना, अख्खं जग रडलं पाहिजे. कबीरजी सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसे करने कर चलो हम हसे जग रोए. इतकं माणसानं गोड कर्म करायचं, इतकं गोड कर्म करायचं. सासांनो 4 दिवस जर सासूबाई जर गावाला गेली ना, सुनानी मागं ढसा ढसा रडलं पाहिजे. एवढं गोड जगलं पाहिजे सासूनी. होय 4 दिवस जर सासूबाई जर गावाला गेली ना, सुनानी रडलं पाहिजे. रडत्यान का सुना वांगदरी कर, सुना म्हणत्यान पेढा वाटीन, पण रडायच्या नाही. रडली पाहिजे सून, तिने दोसरा काढला पाहिजे, म्हटली पाहिजे आज आमच्या त्या घरात नाही तर डोळ्याला डोळा लागा, 5 चपात्या खाल्ल्या तरी भूक लागा ना. बाकी काय नाही, सासू भांडे घासून झोपत होती म्हणून रडायला लागल्या. असं वाटतं सासूचा फोटो घ्यावा, व्हॉट्सअपच्या स्टेटसला अपलोड करावा, इंस्टाला सासूला मेन्शन करावं, तिकडे सासूचं टमटम पलटी व्हावं, तिकडे सासू उलटावी खपावी. असंच म्हणावं का. उत्तमचे उरे कीर्ती मागे, आपली उत्तम कीर्ती पाठी मग काहीतरी शिल्लक राहावी ना. असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. माणसानं चालताना असं चाललं पाहिजे, लोकांनी रामराम घातलं पाहिजे. माणसानं बसताना असं बसलं पाहिजे, 4 लोक सोबत येऊन बसले पाहिजे. माणसानं बोलताना असं बोललं पाहिजे, ज्याच्या कानावरती आपले शब्द पडते त्याला ऐकू वाटलं पाहिजे. आणि मरताना माणसानं असं मेलं पाहिजे. आपण मेल्याच्या नंतर
आपलं नाव उत्तम काहीतरी पाठीमागे शिल्लक राहावं असं जीवन जगलं पाहिजे. आणि असं जीवन जगण्यासाठी माणसाचं कर्म चांगलं असावं लागतं. म्हणून तर या जीवाला पहिलं बंधन आहे ते कर्माचं बंधन. हे कर्माचं बंधन कोणालाही चुकलं नाही, आपल्याला सुद्धा चुकणार नाही. म्हणून ते जीवाचं पहिलं बंधन. आणि अजून एक जीवाला दुसरं बंधन आहे ते संसाराचं बंधन. या जगामध्ये संसारच करत नाही असा माणूस तुम्हाला भेटणारच नाही. या जीवाला दुसरं बंधन ते संसाराचं बंधन आहे. आपण सुद्धा संसार करतोय, पण आपण जो संसार करतो ना महाराज, हा स्वतःच्या स्वार्थापोटी संसार करतो. माझी बायको, माझी मुलं, माझी गाडी, माझा बंगला, एवढाच आपला संसार चालतो. पण संतांना सुद्धा संसार केला, संतांनी सुद्धा संसार केला. पण संतांनी जगाचा संसार केला. स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात, आणि अखिल विश्वासाठी मागितलं जातं ना त्याला पसायदान म्हणतात. माऊली ज्ञानोबा विश्वासाठी मागून गेले, म्हणजे जगासाठी मागून गेले. जगासाठी त्यांनी संसार केला. हो अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोदिया. त्यांनी सुद्धा संसार केला, पण त्यांनी जगाचा संसार केला. त्यांना सुद्धा संसार चुकलाय का? पंढरी माझे माहेर सजनी. त्यांना सुद्धा माहेर आहे, त्यांनी सुद्धा संसार केला. हो पण त्यांनी जगासाठी संसार केला. म्हणून आपल्याला सुद्धा संसार करायला सांगितलाय, पण आपण सुद्धा संसार केला पाहिजे. संत सांगतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. माणसाने वेळोवेळी त्या भगवंताला भजलं पाहिजे, वेळोवेळी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याचं एकमेव कारण म्हणजे अनमोल किमतीचा भगवंताने देह त्याच्या भजनासाठी देवा. आवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया, आवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया, आवटा हात का मानव देह भगवानने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. अरे अनमोल किमतीचा भगवंताने देह देवा त्याच्या भजनासाठी दिलाय. आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे महाराज. देह अनमोल आहे, मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय महाराज आपल्याला नरदेव, परत भेटेलच का नाही याची गॅरंटी नाही. शेवटाची पाळी एका मनुष्याची जन्म, चुकले यावर मग फेरा पडे, किंवा बरवी ही वेळ सापडली संधी. सह्य झाली बुद्धी संचिताची. आपल्याला संधी भेटली बाई, संधीचं सोनं करायचं. पवित्र सा नरदेव कितीतरी जन्माच्या पुण्याने आपल्याला भेटलाय. मग या देह भेटून आपण त्या भगवंताचं भजन जर करत नसल, मग जन्माला येऊन काय फायदा? जन्माला आला ना असाच वाया गेला, मग काय कामाचा आहे? तोपर्यंत भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि तुम्ही संसारात येऊन आणि या देहामध्ये येऊन जर भगवंताचं भजन करत नाही ना, याचा परिणाम आपल्याला भोगावा लागल. मग नाथबाबाने आपल्याला सावध करावं, नाथबाबाने आपल्याला उपदेश करावा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलो तो पिंगळा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलो बोलो तो पिंगळा महाद्वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध ववनी भजनी लागा देव करा कैवारी.
फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका डौर फिरवितो तुम्ही डोगो ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डोगो डोगो ऐका हातवर हे पिंगळा महाद्वारी बोले बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी हे पिंगळा 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 महाद्वारी बोले 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 पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल नाथबाबाने आपल्याला सांगावं शरत शेवटी बा काळ बांधून नेईल शरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईन पिंगळा महाद्वारी हा पिंगळा पूर्वीच्या काळात यायचा आपल्या दारात येत होता ना पूर्वीच्या काळी दुपारी 2 वाजता 2 वाजता येत होता 2 वाजता अहो पाठोपाठ यायचा पिंगळा 4-4:30च्या दरम्यान आपल्याला जाग करण्यासाठी आता जागा रे बाईनो जागा जाग करण्यासाठी यायचा पाठोपाठ पूर्वी पिंगळा पण आता काळ बदलला आता पाठोपाठ दारात पिंगळा येत नाही महाराज गवळी महाराज आता पाठोपाठ दारात बटरवाला येतो पिंगळा येतच नाही एवढा काळ बदललाय पण पूर्वी पाठोपाठ पिंगळा यायचा आणि तो आपल्याला उपदेश करायचा तो घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस काय काय संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोले बोल तो देखा पिंगळा हा पिंगळा आपल्याला उपदेश करायचा पण आता काळ बदलला आता पाठोपाठ दारात पिंगळा येत नाही बटरवाला देतो इतका काळ बदललाय अहो इतका काळ बदललाय ना पूर्वीचा काळ आठवा पूर्वीचा सुंदर काळ होता माई माऊले हांड्या लांबून विहिरीवरून पाणी आणायच्या आता इतका काळ बदललाय आता किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय बघा एवढा काळ बदललाय आपल्यासारखा महाराज जर घरी गेला ना पाणी प्यायला आपल्याला पाणीच देणार नाही डायरेक्ट नळाची नळीच घ्यायची महाराजाच्या तोंडात खुपसायची एवढा काळ बदललाय हे कलियुग आहे कलियुगामध्ये आपण जरूर बदललं पाहिजे काळानुसार आपण जरूर बदलावं पण काळानुसार बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नये पण सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जोपासण्याचं काम केलं ते म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय म्हणून तर हे कीर्तन प्रवचन चालू आहे म्हणून तर आपली संस्कृती टिकून आहे संतांनी आपल्याला परंपरा घालून दिली अहो पूर्वीच्या काळी बघा नाथबाबांनी परंपरा घालून दिली पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये पिंगळा यायचा नंदीवाला यायचा तो भारूड करणारा यायचा बरोबर ना ते दान मागण्यासाठी माय मावले सुद्धा परडी घेऊन यायच्या मंगळवारी शुक्रवार हे कशासाठी आपण सावध आहोत आपण त्या भगवंताचं नामस्मरण करावं भगवंताच्या भक्तीला लागावं याच्यासाठी आपल्याला ते उपदेश करायचे म्हणून तर माणसाने संसारात असून भगवंताची भक्ती केली पाहिजे हा संसार कोणालाही चुकलं नाही कारण ह्या संसारामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला किंवा कार्यदास होसी संसाराचा खर म्हणजे गाढव जो संसार करतोय ना त्याला साधू महात्म्याने गाढवाची उपमा दिली गाढव सांभाळण्याची एक पद्धत आहे गाढव ही सोनाराकडे असते नसते का सोनाराकडे काय असते चेन असते का अशी हां सोन्याची चेन बरोबर आहे एक कुंभाराकडे गाढव असते आणि ते गाढव सांभाळायची एक पद्धत आहे बघा ते गाढव दिवसभर राबतं शेतीत राबतं ते माती वाहतं विटा वाहतं संध्याकाळी ते दावणीला येऊन उभा राहतं आणि गाढवाचा मालक येतो गाढवाच्या पाठीवरून असा हात फिरवतो त्या गाढवाला वाटतं आता आपल्याला बांधलं गाढवाला कधी गळ्याला कासरा बघितला का तुम्ही कधीच नसतो डावं नसतं गळ्याला त्या गाढवाला वाटतं आता आपल्याला बांधलं सकाळपर्यंत गाढव आहे असंच आता त्या गाढवाचं झालं कुंभाराच्या गाढवाचं पण आपल्याला सुद्धा गाढवाची उपमा दिलेली ना आता आपण सुद्धा दिवसभर राबतो सकाळी आपण संध्याकाळी दावणीला गेल्याच्या नंतर सकाळी मालक येतो आपल्या पाठीवरून असा हात फिरवतो आपल्याला म्हणतो उठा गाढवाचा मालक शेतात जायचे दारे धरायला उठा जनावरांच्या दारा काढायच्यात दूध घेऊन जायचे डेअरीवरती उठा कीर्तनाला जायचे रोज त्या गाढवाला बोंबला 2 गाव कुठेतरी कीर्तनाला जावं लागतं संध्याकाळी दावणीला उभं राहावं लागतं कोणत्या गाढवाचं सांगतोय मी
ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा असतो ना महाराज, त्याच्या कुठल्या पण ब्रेकवरती पाय द्या, ते असं गर्र दिशेने जाग्या वळत बघा. मुंडकं एकटंच ट्रॅक्टर, हे एकटंच ट्रॅक्टर, कुठल्या ब्रेकवरती पाय द्या गर्र दिशेने जाग्या वळत. ते लातूरला जायचं म्हणलं तरी ते लगेच लातूरला जाऊ शकतं. बायको म्हणणारच नाही त्याला जाऊ नका म्हणून. ते माहूरगडला जायचं म्हणलं तरी ते एकटंच जाऊ शकतं. किती 8 दिवस बाहेर राहिलं तरी ते राहू शकतं. पण त्या ट्रॅक्टरला फक्त पाठीमागं टायलीच जोडा. असं ट्रॅक्टर ते कोणत्याही ब्रेकवरती पाय द्या गर्र दिशेने जाग्या वळत. ट्रॅक्टरला फक्त पाठीमागून टायली जोडली ना महाराज, ते आपल्या वांगदरीतून चाललं तरी असं थुतारवर करून चालतंय बघा. मी तर म्हणतोय त्या ट्रॅक्टरला एक टायली वाढायला एवढा त्रास होत असन, लोक 2-2 टायल्या कशा सांभाळत असतील. ऊसाच्या म्हटलं, ऊसाच्या काही 2 टायलीवाले इथं कोण ऊसाच्या. याचं नाव संसार आहे बघा. संसार भल्या भल्याला चुकला नाही, पण आपण सुद्धा संसारात असून भगवंताची भक्ती केली पाहिजे. संसार सगळ्यांनी केलाय, म्हणून तर या जीवाला दुसरं बंधन आहे ते संसाराचं बंधन. आणि अभंगद्वारे जगद्गुरु तुकोबरायाने आपल्याला एक बंधन सांगावं. शब्द स्पर्श रूप रसगंध या गंधाच्या विषयामध्ये सूर्यविलासी नावाच्या कमळाच्या प्रेमामध्ये तो भुंगा, तो भ्रमर गुंतला. आणि गुंतल्याच्या नंतर तो दिवसभर यायचा आणि कमळातला मकरंद सेवन करायचा. पण सूर्यविलासी नावाच्या कमळाचं एक वैशिष्ट्य आहे, सूर्योदय झाल्याच्या नंतर पाकळ्या कोमलल्या जातात आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतर पाकळ्या मिटल्या जातात. सूर्यास्त होण्याची वेळ आली, पाकळ्या मिटायला लागल्यात. आणि त्या भ्रमराला, त्या भुंग्याला सूर्यविलासी नावाचं कमळ म्हणतात, अरे भुंग्या, अरे भ्रमरा, माझा मकरंद सेवन करू नकोस. आता सूर्यास्त होण्याची वेळ आली, माझ्या पाकळ्या मिटतील, तुला गुदमरून श्वास घ्यायला त्रास होईल. मला माहिती आहे भुंग्या, तू अहिरावण महिरावण यांची पत्नी चंद्रसेना, हिचा तू लाकडाचा पलंग पोखरलास. जैसा भ्रमर विधी कोडे जैसे ही नकाष्ट कोरडे, तू कोरडा लाकूड रात्रभर तू पलंग पोखरलास. अहिरावण महिरावण आणि प्रभू श्रीराम यांचं युद्ध होतं. या युद्धामध्ये काही केले बघा, अहिरावण महिरावण मरणात. म्हणून हे कशानं मरतील याचं रहस्य काढण्यासाठी हनुमंतरायांना पाठवलं. हनुमंतरायांनी उड्डाण घ्यावी आणि अहिरावण महिरावण यांच्या पत्नी समोर गेले आणि चंद्रसेनेला म्हणले, माते, तुझे पतिदेव कशानं मरतील हे सांग. पतिदेव कशानं मरतील याचं रहस्य फक्त पत्नीलाच माहिती होतं. तू जर सांगितलं तुझे पतिदेव कशानं मरतील, जगाचा मालक तुझ्या दिवशी प्रभू श्रीरामाला वचनासाठी घेऊन येईल. तिची नीतिमत्ता बिघडली, ती भ्रष्टाचार करायला लागली. पतिदेव कशानं मरतील सांगून दिले. स्वर्गामध्ये अनेक भ्रमर, अनेक भुंगे जायचे, स्वर्गामधून अमृत प्राशन करून यायचे आणि ते अमृत खाली अहिरावण महिरावणाला पाजायचे. अहिरावण महिरावण अमृत पिल्याच्या नंतर परत अमर व्हायचे. हनुमंतरायांनी उड्डाण घेतली, सगळे भ्रमर, सगळे भुंगे मारून टाकले. पण एक भुंगा हनुमंतरायांना शरण आला. हनुमंतरायांना म्हटला, हनुमंतराया, मारुतीराया, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला माफ करा. तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे, पण मला मारू नका. हनुमंतरायांनी काम सांगितलं, तू आज रात्रभर चंद्रसेनेचा पलंग पोखरायचास. तो लाकडाचा असणारा पलंग त्या भुंग्याने गुणगुण करत, रुंजून करत रात्रभर तो पलंग पोखरला. आशा भोसलेंचं, आशा दिदींचं एक सुंदर गीत होतं बघा, रुनो जुनो रुनो जुनो रुनो जुनो रे भ्रमर. ते भ्रमर, त्या भ्रमराने त्या भुंग्यानं रात्रभर तो पलंग पोखरावा आणि तो पलंग कुचका व्हावा. हनुमंतरायांनी भुंगे मारले, प्रभू श्रीरामाने इकडे अहिरावण महिरावण मारले. युद्ध संपलं आणि ठरल्याप्रमाणे प्रभू श्रीराम त्या येणार. पण त्या माय माऊलीच्या घरी, चंद्रसेनेच्या घरी आल्याच्या नंतर त्या पलंगावरती बसणार. तो पलंग काट दिशेने तुटून पडला. प्रभू श्रीरामाचा तिथे अपमान झाला. प्रभू श्रीराम तिथून निघून गेले. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. जो भ्रमर चंद्रसेनेचा पलंग पोखरू शकतोय, तो त्या कमळाची पाकळी पोखरू शकत नाही. ते कमळ म्हणते, भुंग्या, माझा मकरंद सेवन करू नको, तू आता घरी निघून जा. तेव्हा ते कमळ, त्या कमळाला तो भ्रमर एक उत्तर देतोय. ते म्हणतोय, मी तुझ्या मकरंद सेवन करण्यामध्ये दंग झालोय, मी तुझ्या प्रेमामध्ये पडलोय. तीच तुकोबरायाने अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये प्रेम प्रीतीचे बांधले, 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 प्रेम प्रीतीचे बांधले.
प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. हा दृष्टांत माझ्या जगद्गुरू तुकोबरायांनी टिपला आणि जगद्गुरू तुकोबरायांनी टिपल्याच्या नंतर जगद्गुरू तुकोबरायांचे ओठ आले आणि जगद्गुरू तुकोबराय म्हणले नाही काष्टाचा गुमान. काष्ट म्हणजे लाकूड, गोवी भ्रमर म्हणजे भुंगा आणि गोवी भ्रमर सुमन म्हणजे कमळ. हा दृष्टांत जगद्गुरू तुकोबराय टिपल्याच्या नंतर जगद्गुरू तुकोबराय म्हणतात अरे प्रेमाचं बंधन या किड्या मुंग्याला भुंग्याला जर चुकत नाही या मनुष्याला प्रेमाचं बंधन चुकणार आहे का. म्हणून तो जीवन जगत असताना माणसानं प्रेम जरूर करावं. पण तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल तर माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल तुकोबरायांच्या गाथेवरती प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल आपल्या आईवडिलांवरती प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल आचार्य देव म्हणजे संतांवरती प्रेम करा. माणसानं ज्ञानेश्वरीवरती प्रेम केलं पाहिजे. भगवान बाबा म्हणायचे माणसानं सतत ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. बघा भगवान बाबांचं एवढं ज्ञानेश्वरीवरती प्रेम होतं ना. भगवान बाबा म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवान बाबा. तुम्ही भगवान बाबांचा कोणताही फोटो बघा त्या फोटोमध्ये आधी ज्ञानेश्वरी आहे आणि मग भगवान बाबांचा फोटो आहे. भगवान बाबा म्हणायचे माणसाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आपल्याला देव भेटावा याच्यासाठी माणसाने ज्ञानेश्वरी वाचू नये. भेटलेला देव कळावा समजावा याच्यासाठी माणसाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वरीवरती माणसाने प्रेम करावं. मातृदेव हो, पितृदेव हो, आचार्य देव हो या 3 जणांची सेवा केली पाहिजे. 3 जणांवरती प्रेम केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आईवरती प्रेम केलं पाहिजे. दुसरी म्हणजे बापावरती प्रेम केलं पाहिजे. बापावरती माणसानं का प्रेम करावं महाराज. बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. बाप हा घराचा आधार असतो. बाप हा घराचा पाया असतो. सगळ्यांना माहिती आहे आईची माय आईचं प्रेम सगळ्याला माहिती आहे. बापाचं प्रेम कोणाला दिसत नाही. बघा बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. प्रत्येकाला वाटतं बाप हा दगडाच्या काळजाचा असतो. प्रत्येकाला वाटतो. ह्या माई माऊलीने आपल्याला भीतीच घालून दिली. बाळ्या तिकडं जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, बाबा मारतील बाबा मारतील. एवढी भीती दाखवून दिली ना मुलाचं बापावरती असणारं प्रेमच कमी झालं बघ. पण मी तुम्हाला सांगेल काकण भर का होईना बापावरती प्रेम जर जास्त कोण करत असेल ना मुलापेक्षा मुलगी बापावरती जास्त प्रेम करत असेल. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या बापाला माहिती असतं आणि बाप सुद्धा मुलीवरती इतकं प्रेम करतो इतका मुलीला जीव लावतो ना. मुलाला जर बापानं 5 रुपयाचा पेन आणला ना आपल्या मुलीसाठी बाप 10 रुपयाचा पेन आणतो. आपल्या मुलासाठी बापानं 500 रुपयाचा ड्रेस आणू द्या आपल्या मुलीसाठी 10 रुपयाचा ड्रेस आणणारा तो बाप आहे. त्या बापाला माहिती आहे माझी लेक ना वयाच्या 20-21 वर्षापर्यंतच माझी हो ती नंतर ती परक्या घरची होणार आहे. म्हणून तर बाप लेकीचे सगळे लाड पुरवतो. बाप ही 2 घराला लेक ही 2 घराला जोडणारी असते हो. लेकवडाची पारंबी पांग बापाचं फेडते असो सासर माहेर दोन्ही घराला जोडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. बाप रडताना कधी दिसत नाही. ज्यावेळेस आपली एकुलती एक लेक जेव्हा नांदायला जाते ना त्यावेळेस मी म्हणतो दगडाच्या काळजाचा असणारा बाप श्रीमंत असू द्या बाप किंवा गरीब असू त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. नांदाया जाती लेक बाप बघतो टेकाकड नांदाया जाती लेक बाप बघतो चोरावानी बाप बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. अरे बाप रडताना दिसतोच. ज्यावेळेस लेक नांदायला जाते तेव्हा ते बापाच्या लेकीप्रती असणारं प्रेम आहे हो. अहो मी तर म्हणेल माहेरामध्ये किंमत कुठपर्यंत आहे माय माऊल्यानं तुम्हाला. जोपर्यंत माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंतच माहेरामध्ये किंमत. एकदा का माहेरचा तुमचा बाप गेला ना तुम्ही हक्कानं त्या घरी मुलगी म्हणून कधीच जाऊ शकत नाहीत. तुम्ही पाहुणी म्हणून जरूर जाल. बघा माहेरामध्ये किंमत तोपर्यंत आहे बाप जिवंत आहे तोपर्यंत. अहो मी तर म्हणेल कोणत्याही क्षेत्रातला बाप असू द्या तो लेकीवरती एवढं प्रेम करतो ना एवढं प्रेम करतो. एखादा पैलवान असणारा बाप असू द्या महाराष्ट्र केसरी पदवी भेटलेला बाप असू द्या. महाराष्ट्र केसरी पद भेटण्यासाठी चांगल्या चांगल्या पैलवानांना पाडावं लागतं तेव्हा महाराष्ट्र केसरी पद भेटलं जातं. मग महाराष्ट्र केसरी पद भेटलं म्हणून गावकऱ्यांनी त्या पैलवानाचा सत्कार ठेवावा आणि घराच्या उंबरठ्यातून बाहेर पडत असताना 4-5 वर्षाच्या चिमुरड्या लेकीनं आपल्या बापाच्या पायाला घट्ट मिठी मारावी. बापाच्या पायाला घट्ट मिठी मारल्याच्या नंतर तो पैलवान असणारा बाप त्याच्या पत्नीला म्हणतो अगं ऐकलंस का ग ह्या पोरीला धर नाही तर पोरगी मला पाडन. ज्यांनी भले भले पैलवान पाडले ना पण तू त्या पोरीला पाडू शकत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे पदरी घाले पिळा बाप निर्बळासाठी भाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले विठोबा रखुमाई.
असतो आणि बापासाठी लेकी सर्वस्व असते. म्हणून आईवडिलांचं प्रेम कधी होऊ नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आचार्य देव हो, संतांची सेवा करा. संताविना प्राप्ती नाही असे वेदिती ग्वाही. संत आपल्या जीवनाला एक वेगळे कलाटणी देणार असतात. संतांचं जीवन हे आपल्यासाठी असतं, जगाच्या कल्याणासाठी असतं. म्हणून संतांच्या प्रती विश्वास ठेवा आणि काय करा, तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. दुसरीकडे कुठं गुंतन बसू नका. गळ्यात पवित्र अशी तुळशीचे माळ घाला, कपाळाला गोपीचंदन ठेवायला, हृदयात वैष्णवाप्रती कळवळा निर्माण करा. त्या भगवंताप्रती भाव ठेवा, त्या भगवंताप्रती श्रद्धा ठेवा. या जगामध्ये भावाला फार किंमत आहे महाराज, कारण की देव हा भावाचा भुकेला असतो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगून नाही, गळ्यात माणसाने पवित्र तुळशीची का माळ घालायची? गळ्यात ज्याच्या पवित्र तुळशीची माळ आहे ना, तो भक्त भगवान परमात्म्याला प्रिय असतो. बिना माळाचा भक्त देवाला चालत नाही. काही जण म्हणतात महाराज आमची मनाचीच माळ आहे. तुझी मनाची माळ कुठं गातेत सांगितली का, कुठं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले ते सांग ना. मनोमार्गी गेला तो त्याची मुकाला. तो आपण येताना काही आणलं नाही, जाताना सोबत काही नेणार नाही. फक्त जाताना सोबत नेणार एकमेव म्हणजे ते आपण केलेलं कर्म आणि आपल्या गळ्यात असणारी पवित्र तुळशीची माळ. तुम्ही 100 किलो गळ्यामध्ये सोनं घाला, लोक शेवटी तुम्ही ते काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात तुळशीची माळ कोण काढून घेत नाही. म्हणून येतानाच तुम्ही, मी सांगून जाईन, येताना तुम्ही काही आणलं नाही, जाताना तुम्ही सोबत काही नेणार नाही. येताना आपल्याला एकट्याला यावं लागलं, जाताना एकट्याला जावं लागलं. पण ह्या मधला जो काळ असतो तो म्हणजे आयुष्य. आणि ते आयुष्य आपण जर चांगल्या गोड कर्म करून चांगल्याने जर जगलं ना, तरच आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहत असते. नाहीतर 100 पोरांचा जो बाप होता, जो हस्तिनापूरचा राजा होता, नाव त्याचं धृतराष्ट्र, त्या धृतराष्ट्राला सुद्धा जावं लागलं. ते भोंगाचा आवाज थोडा कमी करावं, रिटर्न यायला लागला परत. 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.5 लाख पंतू, राजा रावण. त्या राजा रावणाला सुद्धा सगळं इथं सोडून जावं लागलं. सिकंदर राजाने जग जिंकलं होतं म्हणे, गोड व्यक्तिमत्व होतं सिकंदर राजा, जग जिंकलं. पण जाताना तो म्हणला 13 माझे असे हात सोडून द्या. तो जाताना आपल्याला संदेश देऊन गेला, ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा, क्षमा करो रोशन किया है जिंदगी के वास्ते, नकली घर तूने बसाया उस असली घर को छोड़ के, ऐ हवस को पाने वाले तेरा दम निकल जाएगा, खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. अरे एकट्याला जावं लागलं महाराज, चांगल्या माणसाला यावं लागलं, चांगल्या माणसाला जावं लागलं. काही व्यक्तिमत्व होतं, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, अनाथांची माय झाल्या. पण त्या माय सुद्धा जाता सांगून गेल्या, महाराज या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी आधी मरावं लागतं, मग माणूस मोठा होतो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणानं केली सुटका, जगण्याने चळले होते. या महाराष्ट्रामध्ये मेल्याच्या नंतर माणसाला मोठं होता येतं महाराज. त्या अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना जावं लागलं, गान कोकिळाला त्या दिदी मंगेशकर यांना जावं लागलं. काही गोड व्यक्तिमत्व होतं महाराज, स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, आपल्या लातूर जिल्ह्याचं वैभव विलासरावजी देशमुख साहेब, आणि बीड जिल्ह्याचं वैभव लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. काय गोड व्यक्तिमत्व होते, यांना सुद्धा जावं लागलं. ही माणसं कमी जीवन जगली पण वाघासारखं जीवन जगली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक सुंदर वाक्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माणसानं 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा माणसानं एकच दिवस असं जीवन जगायचं, ते वाघासारखं जीवन जगायचं. असं वाघासारखं जीवन म्हणजे या 3 जणांचं होतं बघा. पण या वाघासारख्या माणसानं सुद्धा नजर लागली आणि यांची सुद्धा प्राणज्योत मावळले बघा. महाराष्ट्राची जनता ही गाताना ऐकू देत जाऊ दादा. नाथा विना नाथ झाले, मुंडे साहेब होते हो गोरगरिबाच वाले, माया आणि ममता आमचा आधार तो होता, या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना अनाथ झाली, मुंडे साहेब होते हो गोरगरिबाच वाले. पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कोणाची लागली. गेले बाळासाहेब ठाकरे, गेले प्रमोद महाजन, गेले विलासराव देशमुख, असे गेले 3 जण. तरी अजून यमाची भूक नव्हती का भागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. गेले हो
यांना सुद्धा जावं लागलं. पण महाराज हे जिवंत होते ना. अहो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं, आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात घर केलं आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण केली. मी कोकणामध्ये कीर्तनाला गेले असताना आदिवासी कुटुंबियाच्या घरी गेलो. त्यांनी चहा पिण्यासाठी मला नेलं आणि त्याच्या पोर्चमध्ये भला मोठा मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा फोटो बघितला आणि त्याला मी एक विचारलं, म्हणे मुंडे साहेब तर म्हणलं आमच्या भागामध्ये आले आणि तुम्ही तुमच्या पोर्चमध्ये एवढा मोठा फोटो लावला, त्याचं मला कारण सांगू शकाल का? ते म्हणे महाराज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते ना, त्यावेळेस एकदाच आमच्या तालुक्यामध्ये आले होते आणि त्या ज्यावेळेस मुंडे साहेब आले होते ना, त्यावेळेस माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता आणि तिच्या ऑपरेशनसाठी मला 5 लाख रुपयाची गरज होती. आणि मला असं सांगत होते माणसं आसपासचे, मला सांगत होते, पाहुणे रावळे म्हणत होते, वेळ प्रसंगी वाईट काळामध्ये साथ देणारा व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. गोरगरिबांना मदत करणारे मुंडे साहेब आहेत. माझ्या मुलीला 5 लाख रुपयाची मदत लागत होती ऑपरेशनसाठी. मी गेलो आणि साहेबांसमोर फक्त म्हणलं, साहेब माझ्या मुलीला कॅन्सर झालाय, तिच्या ऑपरेशनसाठी मला 5 लाख रुपयाची मदत लागली. साहेबांनी मला नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, जात विचारले नाही, काहीच गोत्र विचारलं नाही. साहेबांनी मागचा पुढचा विचार केला नाही. मला लगेच चेकवरती 5 लाख रुपयाची रक्कम चेकवरती सही करून दिली. महाराज माणसातला देव जर मी कोणामध्ये बघायचा असेल तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमध्ये बघितला. म्हणून तर पोर्चमध्ये भला मोठा मुंडे साहेबांचा फोटो लावलाय. असं व्यक्तिमत्व असावं महाराज. श्वासाश्वास असेपर्यंत त्या माणसानं मुंडे साहेबानं शेतकऱ्यासाठी जीवन जगावं. उगाच त्या माणसाचा देवघरामध्ये फोटो नाही, उगाच त्या माणसाचा बॅनरला, उगाच सप्ताहाच्या पत्रिकामध्ये फोटो नाही. त्यासाठी माणसाचं कर्मगोड असावं लागतं. जीवनभर त्या माणसानं संघर्ष करावा. जीवनभर मुंडे साहेबांनी संघर्ष केला ना, आपल्या शेतकरी बांधवांसाठी संघर्ष करावा. बघा शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कोणासमोर कधी झुकणार नाही. असं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. महाराज मुंडे साहेबांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणेच नाही. बघा साहेबांसारखे आपण स्टाईल जरूर मारू. साहेब हेलिकॉप्टरमध्ये जरी उतरले, गाडीमधून जरी उतरले ना, असं कांगाव घ्यायचे आणि केसावरून असं हात फिरवायचे, त्यांच्यासारखी स्टाईल जरूर मारू. पण साहेबांसारखं आपल्याला होणेच शक्य नाही. बघा प्रत्येकाला वाटतं साहेब जन्माला आले पाहिजे, पण हा काळाचा नियम आहे. साहेब येऊ शकत नाही. बघा साहेबांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. मुंडे साहेबांनी नाही होणार कुणी, किती साहिल्या तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा, किती आठवावे तुमच्या ऋणा. मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा. पण या काळाचा नियम आहे, आया हे सो जाएगा राजा रंग फकीर. कितने ऐसे असर पर चढ़ गए, कितने ने पेंजर, 9 भी मर गए, 10 भी मर गए, क्यों रोगी, जपी तपी संन्यासी मर गए, जिंदा जोगी. साहेबांसारख्या गोड व्यक्तिमत्वाला सुद्धा जावं लागलं. पण आज उत्तम कीर्तीने साहेब आपल्यामध्ये आहेत, ते अमर होऊन गेलेत. साहेबांची उगच कीर्ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली नाही महाराज. तसं व्यक्तिमत्व असावं लागतं. बघा माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, अशी संघर्षाची कथा. नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. हो साहेबांचं सुद्धा कर्मगोड होतं. साहेब सुद्धा गेले पण उत्तम कीर्तीने आपल्यामध्ये आहेत. साधू महात्मे सुद्धा गेले पण उत्तम कीर्तीनेमध्ये आहेत. आपण म्हणतो भगवान बाबा गेले, भगवान बाबा गेले. भगवान बाबा गेले नाही, तो भगवान बाबा फक्त देहाने गेलेत उत्तम कीर्तीने, आणि त्यांच्या कर्माच्या जोरावरती ते आपल्या ठिकाणी आज या कीर्तनाला सुद्धा बाबा आलेले आहेत. बघा त्यांचं मन सुद्धा
एवढं भव्य दिव्य वातावरण, भव्य दिव्य नियोजन बघून भगवान बाबांचं मन सुद्धा या वांगदरीमध्ये रमून गेलं असेल. त्यांच्या कीर्तीने ते अजरामर होऊन गेलेत बघा. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे, दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, जपनाम भगवान ध्यान साठिले मनी. श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावरगावी सूर्योदय समयाला हो हो. माता कौतुका पिता तू बाजी कोटी रत्न आले उदयाला. दिव्य देवनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे, दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. मग आपल्याला सुद्धा असं वाटत असेल भगवान बाबांसारखी आपली उत्तम कीर्ती पाठी मारावं, त्यासाठी कर्म करू करा. गावात पवित्राची तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा, भगवंतावरती श्रद्धा ठेवा, भगवंतावरती भाव ठेवा. या जगामध्ये भावाला आणि प्रेमाला फार किंमत आहे. थोर प्रेमाचा भुकेला देव भावाचा भुकेला. या भावानं काय होतं माऊली ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा वर्णन करावं. पै भक्ती एकेमी जाणे ते तसान थोर न म्हणे, आम्ही भावाची पाहुणे भलते लया. हे सांगावे काय किरीटी तुची देखील आपुल्या दिठी, मी सुदाम्याच्या सोडी गाठी पवया लागे. अहो त्या सुदाम्याचा फक्त भगवान पर्यंत त्याने भाव बघितला आणि तो भाव बघून शुद्ध भाव देखोनिया गाव सोनिया दिला गा. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. म्हणून तर भगवंताप्रती भाव ठेवल्याच्या नंतर देव जर कामे न सांगता करी, तुम्ही फक्त भाव ठेवा. या जगामध्ये भावाला फार किंमत आहे. या भावानं देवाला आपलंसं करता येतं, देवाला आकळता येतं. जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे भावा, तुका म्हणे भावे, 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 तुका म्हणे भेले देवे अकावे, भेले देवे अकारावे, प्रेम प्रेत बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. प्रेम प्रीती बांधले, सुटे काही केले, तेने सुटे तेने सुटे काही केले, तेने सुटे काही केले,
तेने सुठे तेने तुका मने भावी भेने प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. झालंय आपलं कीर्तन. चांगलं बघा, चांगलं राहा, आपली माणसं मोठी करा. तुम्ही एवढा भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह करताय ना, आपल्यामध्ये काही बदल व्हावा असं वाटत असेल तर या गावानं 3 संकल्प करायचे. पहिला संकल्प करायचा, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकायची. दुसरा संकल्प करायचा, आपापली माणसं मोठी करायची. आणि तिसरा संकल्प करायचा, देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापले मतभेद विसरून एका आईच्या लेकरप्रमाणे या धर्ममंडपामध्ये एकत्र राहायला शिकायचं. तुमच्या सप्त्याचं सार्थक होईल. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. बघा, लोक म्हणतात चपला गेल्यावर 7.5 त्याची, चपला गेल्यावर 7.5 जात नाही. 350 रुपयाला काम लागते. आता 350 नाही, आता 500 रुपये लागतात. बघा, चपला गेल्यावर 7.5 जाते. बघा, लोक म्हणतात मांजरावडे गेले म्हणजे 7.5. मी तर म्हणतो 10 मांजरी आडा जाऊन त्या मांजरीने जावं तरी कुठं. पण एक माणूस आडवा गेल्याच्या नंतर गावचा सप्ताह बंद पडतो. बघा, हे असे काही काही कळीचे येणारे डेंजर असतात. बघा, कधी कधी म्हणतात या सप्त्यात ना कीर्तनकारच हे नव्हतं पाहिजे, गायकच हे नव्हतं पाहिजे, वादकच ते नव्हतं पाहिजे, संशिष्टीमॉलाच ते नव्हतं पाहिजे, भोंगाच इकडं नव्हतं. अरे भोंगाच घेऊन जाय घरी. लय महाराज गावातले माप काढणारे लयच असं. एखाद्याने जर गाडी घेतली ना, त्याने गप पेढं खावा म्हणावा, तुमची गाडी ना मस्त गाडी, कधी आडीनडीला तुमची गाडी घेऊन जाते. ते असं म्हणत नाही, ते नाही वय हप्त्याव घेतली असत. अरे आम्ही हप्त्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ. तुला काय करायचं, लयच कळीचे नारद महाराज. एखाद्याने जर चांगलं घर बांधलं ना, असं म्हणत नाहीत घर त्याचं चांगलं आहे, ते घरी जातं. खिडकीच ती नव्हती पाहिजे, फरशीच ती नव्हती पाहिजे, पीयूपीच तसली नव्हती पाहिजे. अरे आणून दे. नाव ठेवण्यात लय पर्याय असे एक बघू नका. बघा, म्हणून निश्चित काम होईल. बघा, कळीचंद्र प्रति गावामध्ये असतात, म्हणून यांच्याकडे न बघता चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा, आपापली माणसं मोठी करायची. ज्यावेळेस मी इथं कीर्तनावर उभा राहिलो ते लय जणाला वाटलं हे पोरगा काय कीर्तन करायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सध्या मला महाराष्ट्रात सगळे का बोलावतात. माझं जर बारामतीच्या पट्ट्यात जर कीर्तन असलं ना, माझा ठरलेला अभंग असतो, घडी घडी काळं वाटायची पाहिजे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसन कळलं त्याला डबल धन्यवाद. घडी घडी काळं याची वाटायची बारामतीचा पट्टा. आणि मला जर मुंबईचा पट्टा असला ना, तिकडे माझा ठरलेला अभंग तीक्ष्ण उत्तरे हाती घे, शिवसेनेवाल्याचा अभंग. आणि जर का मला BJP तारीख दिली ना, काय झालं, परवा दिवशी मला BJP तारीख दिली ती, माझे 15 ठरले होते, मला 21 भरले. मी अभंगच निवडला होता, वचन आहे का कमळापती. आवडलं ना त्यांना, केला इशारा जाता जाता, ज्याला कळ. आणि जर का मला अपक्षवाल्याने तारीख दिली ना, माझा ठरलेला अभंग पांगुळ झालो देवा, नाही हात न पाय, माझं हेही नाही तेही नाही, मी वेगळा दोन्ही पासून. म्हणून वातावरण छान आहे, आपल्या गावातली माणसं सुंदर आहेत. सगळ्यांचं माणसाचं बघितला करी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता वाटते. सुंदर कीर्तन रूप सेवेला ज्यांचं आपल्याला मृदुंगाची साथ भेटली ते परमानंद परमसिद्धी महाराजजी, गणेश महाराज हांगे, हां गणेश महाराज
हंगे महाराजांसाठी एकदा सुंदर जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणि इकडे महाराज यांनी सुद्धा महाराज नाव हा विशाल महाराज आश्रम महाराज सानप हे जे आश्रम महाराज माझ्यासोबत आलेत ना हे भगवान बाबाच्या जन्म गावातले भगवान बाबाच्या कुळात त्यांचे जन्म झालेला आहे. ते हे महाराज हे चौघांनी बारी बारीने मृदंग वाजवला. त्याचं एकमेव कारण म्हणजे सजीव हाताने जेव्हा निर्जीव कातडे जेव्हा थाप टाकली जाते ना तेव्हा सगळे सजीव कातडे डोलायला लागतात ना. हे मृदंगाचार्याची ताकद असते बघा. आपण कधी कधी मृदंगाचार्याचं कौतुक केलं पाहिजे, कधी कधी गायकाचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. एक वाक्य तुम्हाला सांगतो, दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्याला आपल्यापेक्षा मोठं मानायला आधी स्वतःचं काळीज मोठं असावं लागतं, तेव्हा आपण दुसऱ्याला मोठं मानायला दुसऱ्याला कधीतरी मोठं मानायला शिकाव. ज्यांची सुंदर पहिली चाल झाली आपले परमादेव परमश्रद्धेय मच्छिंद्र महाराज गवळी यांची आणि परमादेव परमश्रद्धेय शिंदे महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा. इकडं गावातील भजनी मंडळ असेल, परमादेव परमश्रद्धेय बाबाजी असतील, इकडं चोपदार असेल, विनेकरी असेल, आमचे महाराजजी उत्तम महाराज कीर्तनरूपी सेवेला टाळ घेऊन उभा आहेत. महाराजांच्या संपर्कामुळे तुमचं इथे येण्याचा योग आला. विशेषावर म्हणजे तरुण मंडळी जर तुम्ही बसलेल्यांचं तुमच्या सर्वांचा आभार नाही का. उद्या म्हणू नका महाराजांनी कोणी आमचं नाव घेतलं नाही. इकडं स्वयंपाकवाले त्यांचं सुद्धा आभार. जे येताना पुढं सरून बसतात ते जाताना दुसऱ्याच्या नावा चपला हाणून जाते ते त्यांचा सुद्धा आभार. काय जाते चपला जाते तो काय तुम्हाला सांगू. परवा दिवशी आमच्या ड्रायव्हरची गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं आता जाऊ दे तू गेली ना हाण एखाद्या चांगल्याची बघून. त्यांनी हाणली माई गेली. आता माझी काय चप्पल सापडा मी गाडीत बसलो आणि ड्रायव्हरच्या पायात बघितलं त्यांनी माई चप्पल हाणलेली. अरे तुला म्हणलं माई दिसली का. ते म्हणे महाराज तुम्ही नाही म्हणले चांगल्याची बघून आणि तुम्हीच तेवढे चांगले दिसले म्हणून तुमच्या नाही. हे असं अंधश्रद्धा डोक्यात आपली माणसं मोठी करा. माझं तुमच्या गावावरती खूप प्रेम आहे, तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. असं जर तुम्ही प्रेम करत राहिला तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा येईन असंच प्रेम करत राहा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणून समोर जे शूटिंगवाले दादा त्यांचं सुद्धा आभार. जे चांगलं आहे तेच टाका. एखादा शब्द वाईट गेला असेल ते काढा. बोलता बोलता माझ्या मनातून एखादा वाईट वाटता शब्द गेला असेल उदार अंत करणारे मायबाबाच्या अंत करणारे माझा मला परत करा. जे बरोबर आहे ते साधू संत जाई वेळ भरपूर झालाय. मला वाटते 10 ते 15 मिनिटं तुमची मी जास्त केली तुमची माफी मागतो. झालेली कीर्तन रूपी सेवा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी समर्पित करतो. मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो आणि तर सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.